पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं तुम्हा सर्वांचं स्वागत मी देवाच्या पवित्र उपस्थितीमध्ये करतो आहे. आणि मला फार आनंद होतो आहे की आज ह्या वेळेला देवाने मला संधी दिली तुमच्यामध्ये येऊन देवाच्या वचनाची सेवा करण्याच्यासाठी. प्रथमतः मी पास्टर रंजना आणि पास्टर जॉशुआ यांचे मनापासून उपकार मानतो की जी संधी त्यांनी मला दिली की त्यांच्या पॅव्हिलियन मध्ये त्यांच्या छत्राखाली त्यांच्या येऊन प्रभूची सेवा प्रभूचं वचन तुमच्यापर्यंत पोहोचवावं म्हणून. माझ्या अंतःकरणामध्ये माझी मिसेस मालीच्या अंतःकरणामध्ये खूप देवाने आदर ठेवलेला आहे पास्टर रंजना आणि पास्टर जोशाबद्दल, कारण त्यांची मिनिस्ट्री म्हणायची बरेच वर्षापासून ओळखतो आहे. तर जसं आमोसाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे 3ऱ्या वचनात 3ऱ्या अध्यायात आणि 8व्या वचनात असं लिहिलं आहे, जर सिंह गरजला तर कोण भविष्यवाणी करणार नाही. आणि ब्रदर जोशुआची जी बुलाहट आहे, जे पाचारण आहे, जी कॉलिंग आहे, ही सिंहासारखी आहे. नीतिसूत्रे 28:1 मध्ये म्हटलेलं आहे की धार्मिक सिंहासारखे निडर असतात. आणि तो बोल्डनेस जो ब्रदर जॉशुआला पास्टर जॉशुआला प्रभू परमेश्वराने दिलेला आहे आणि त्यांच्या जीवनासाठी जी साथीदारीने दिलेली आहे ती जणू काय पवित्र शास्त्रातले द बुक ऑफ जजेस शास्त्रीय पुस्तकामध्ये दबोरा नावाची संदेष्टी होती. दबोरा नावाची जी संदेष्टी होती तिच्याकडे इस्रायली आर्मीचा जनरल, इस्रायलची आर्मी जगातली सर्वात श्रेष्ठ आर्मी आहे बरं, त्यावेळेस होती, आता पण आहे, जबरदस्त आर्मी आहे बरं. तर इस्रायली आर्मीचा जनरल हा डबोराकडे आला. पण मराठीत इंग्लिश मध्ये त्याला डेबी म्हणतात, डेबरा म्हणतात ना, डेबोराकडे आला 5व्या अध्यायात. आणि इस्रायली आर्मीचा जनरल डबोराला म्हणतो, जर तू आमच्या संगती लढायला जाशील तर आम्ही लढायला जाऊ, तू जर जाणार नाही तर आम्ही नाही जाणार. अशा प्रकारचा बोलनेस ही या बाणेदारपणा जिवंत प्रभू येशूने पास्टर रंजना यांना दिलेला आहे. आणि ती साथीदारी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तिचं अंतःकरणात पास्टर जोशा संगती जोडलेला आहे. आणि त्यांना प्रभूने मोठं पाचारण केलं, उत्तम असं कुटुंब दिलं, फॅमिली दिली. आणि आज त्यांच्या पॅव्हिलियनच्या खाली येऊन, त्यांच्या छत्राखाली येऊन प्रभूची सेवा करायची जी संधी मला लाभली त्याबद्दल मी जिवंत देवाला धन्यवाद देतो आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण वचनामध्ये जाऊया बरं का. आमोसाचं पुस्तक याच्या 3ऱ्या अध्यायात 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. आमोस 3:7 मध्ये प्रत्येकाचा पाठ आहे बरं. जो प्रत्येक तारलेला व्यक्ती आहे, पाण्याचा बाप्तिस्माने घेतलेला, जो अन्य भाषेत बोलतो आहे, जो ख्रिस्ताला ओळखतो आहे, या प्रत्येकाला आमोस 3:7 माहित आहे. इंग्लिश मध्ये म्हणायचं असेल, every born again spirit filled tongue talking scripture quoting bible thumping demon chasing tithe paying pastoring person he knows Amos 3:7. प्रत्येकाला आमोस 3:7 माहित आहे. आमोस 3:7 मध्ये असलेला आहे, प्रभू परमेश्वर सृष्टीचा निर्माण करता ह्या पृथ्वीवर काहीच करू शकत नाही जोपर्यंत तो आपले रहस्य, आपले निर्णय, आपली इच्छा, आपले मनसुबे हे प्रथम आपल्या संदेशाला प्रगट करत नाही, तोपर्यंत त्यांनी शपथ घेतलेली आहे, मी या पृथ्वीवर काहीच करणार नाही. म्हणून प्रभू परमेश्वराने त्याचे जे संदेश ह्या जगामध्ये आहेत त्यांना ह्या काळासाठी
प्रभू परमेश्वर काय करणार आहे याचा सुगावा दिला, याची ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन दिली, याची प्रॉफेसी दिली. आणि त्या प्रॉफेसी प्रमाणे आपण एका महत्वाच्या काळामध्ये, उत्सुकतेच्या उत्कंठेच्या काळामध्ये देवाने आम्हाला आणलेला आहे. आणि त्या देवानी जे प्रगट केलेला आहे, जो संदेश, आजचा ताजा संदेश, बायबलला, ग्रीक भाषेत बायबलला काय म्हणतात, ते म्हणतात लोगोस, म्हणजे हा प्रिंटेड वर्ड आहे. तर आम्हाला आपली फ्रेश वर्डची गरज पड़ते है। अच्छा फ्रेश वन, आज की ताजा खबर स्वर्ग से क्या है, आज की ताजा खबर स्वर्ग से क्या है. मला अशा प्रकारचा स्वर्गाचा संदेश पाहिजे आहे की ज्याच्यामुळे माझ्या टेबलावर मला भोजन भेटेल, माझ्या घराचं भाडं दिलं जाईल, माझ्या अंगावर कपडे राहतील, मी आरोग्यात राहील, मी बळकट राहील, मी ताजा तवाना राहील, माझी शक्ती वाढीत जाईल, माझी हिंमत वाढत जाईल. अशा प्रकारचा आवाज, अशा प्रकारची वाणी परमेश्वर देतो आहे. परमेश्वर तुमच्या बाजूचा आहे. म्हणून आज तुमच्या संगती बोलत असताना सर्वजण जे मला वॉच करत आहे, सर्व ख्रिस्तामधले असलेले माझे भाऊ आणि बहीण, ज्यांची ख्रिस्तावर प्रीती आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये उत्सुकता आहे, उत्कंठ आहे, जसं स्तोत्रकर्ता 42 स्तोत्रात म्हणतो आहे, जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपतो आहे. त्या तुम्हा सर्वांना येशूच्या नावाने सलाम आणि शलोम. ज्या संदेश प्रभूने मला दिलेला आहे तुम्हा सर्वांच्या संगती बोलण्याकरता, पहिल्या एका वचनाने सुरुवात करू. बरं, एका वचनाने नंतर आपण पाहू. बरं का. आजचा संदेश सुरू करताना काही गोष्टी लक्षात ठेवूया. ते म्हणजे असे की इयोबाचं पुस्तक याच्या 34व्या अध्यायातील 32व्या वचनात असं लिहिलेलं आहे, ज्या गोष्टी मला आजपर्यंत कळल्या नाहीत त्या तुम्हाला समजून दे. ज्या गोष्टी आजपर्यंत मला ठाऊक नव्हत्या त्याचा समज मला दे. इंग्लिशमध्ये द थिंग्स आय डू नॉट नो टीच दाव मी. म्हणून आज या संध्याकाळी प्रार्थना करत आहे, ज्या गोष्टी आम्हाला समजत नाही प्रभू परमेश्वर पवित्र आत्म्या त्या म्हणून आणि समंजसपणा दे. म्हणून तुम्हाला समज आणि समंजसपणा भेटावा, मिळावा म्हणून मी अगोदरच प्रार्थना केलेली आहे. आपण संदेशात जाऊया. प्रेज द लॉर्ड. म्हणून पहिलं वचन, बरं का, जे पहिलं वचन आहे हे इयोबाच्या पुस्तकामधलं आहे. अयूब के किताब में का है, उसकी 5वीं आयत, इयोबाचं पुस्तक याचा 5वा अध्याय. आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, जर तुम्ही पास्टर जोशा इमॅन्युअलच्या छात्रीखाली छत्रीखाली बसलेले असाल तर ते नेहमी तुम्हाला आध्यात्मिक बिर्याणी खाऊ घालतात. म्हणजे हड्डीमध्ये जी नळी असते, हड्ड्या 100 नली से 100 पोळ्यापेक्षा एक नळी म्हणतो आपण ना, आणि त्या नळीमध्ये जो गुद्दा असतो ना, असं मीठ पास्टर जॉशुआ मॅन तुम्हाला खास देतात, बरं का. आणि म्हणून इयोब याचा 5वा अध्याय 19वा वचन, इयोबाचा 5वा अध्याय 19वा वचन, तसं 19-26 असायला पाहिजे, पण त्या 19व्या वचनात भरपूर माल आहे, बरं का. आणि मी आजपर्यंत गेल्या 52 वर्षापासून देवाची सेवा करत आहे. हे माझं 53वा वर्ष आहे. ह्या जून 9 तारखेला मला प्रभूची सेवा करायला जवळजवळ 53 वर्ष होतील, बरं का. आणि ह्या 53 वर्षामध्ये मी बायबल 230 वेळा वाचलेला आहे. 7 भाषेत मी बायबल वाचलेलं आहे. मराठीत वाचलं, हिंदीत वाचलं, उर्दूमध्ये वाचलं, गुजरातीमध्ये वाचलं, स्पॅनिशमध्ये वाचलं, जर्मनमध्ये वाचलं, फ्रेंचमध्ये वाचलं, फिनलंडमध्ये वाचलं. 230 वेळा, 7 भाषेत आणि 90 ट्रान्सलेशन मध्ये. म्हणून योग्य जे ट्रान्सलेशन आहे त्या ट्रान्सलेशन मध्ये मी हा शास्त्र भाग तुमच्या अंतःकरणामध्ये पोहोचू इच्छितो, बरं का.
म्हणून इयोब 5:19 ट्रान्सलेशन अशा पद्धतीने आहे. प्रभू परमेश्वर म्हणतो बरं का, मी तुला 7 खड्ड्यांमधून बाहेर काढेन आणि परमनंट सोल्युशन देईल. खड्ड्यांमधून पडतो, खड्ड्यात पडतो, किंवा 7 वादळांपासून मी तुला मुक्त करेन आणि परमनंट सोल्युशन देईल. 7 समस्यांमधून मी तुला बाहेर ओढून काढेन आणि परमनंट सोल्युशन देईल. आम्ही पास्टर लोक ना चर्चमध्ये बायबल ठेवतो, ज्याच्यावर बायबल ठेवतो त्याला म्हणतात पुलपिट. आता पुलपिट हा झाला इंग्लिश शब्द. त्याचं शब्दाचं जर विश्लेषण केलं, पुल म्हणजे ओढणे, पीठ म्हणजे खड्डा. पुलपिट कशासाठी आहे? लोकांना आम्ही खड्ड्यातून काढतो. पुलपिट, पुलपिट. आणि देवाचं वचन तुम्हा प्रत्येकासाठी आहे. जर तुम्ही पिता आहे तुमच्यासाठी आहे, जर तुम्ही पत्नी आहात हे तुमच्यासाठी आहे, जर तुम्ही भाऊ आहात, बहीण आहात, तरुण आहेत, तरुणी आहेत, हे वचन तुम्हा प्रत्येकाच्या साठी आहे. काय वचन आहे? देव म्हणतो, मी तुला 7 खड्ड्यातून बाहेर काढेल आणि परमनंट असं सोल्युशन देईल. खड्ड्यातून बाहेर कशासाठी काढत आहे? मजबूती वाढवावी, साहस वाढावं, धाडस वाढावं. म्हणून परमेश्वर तुम्हाला म्हणतो आहे, या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी तुम्हाला 7 खड्ड्यांमधून, 7 परिस्थितींमधून ज्या अशक्य आहेत. माझी कॉलिंग काय आहे? अशक्य गोष्टी शक्य व्हाव्या म्हणून प्रार्थना करणे. कारण तुमचा देव आणि माझा देव हा केवळ प्रार्थना ऐकणारा देव नाही, पण ऐकल्यानंतर उत्तर देणारा जिवंत परमेश्वर आहे. परवाच्या दिवशी बॉम्बेच्या हॉस्पिटलमधून मला कॉल आला. कोणा सिस्टरला व्हायरस झाला होता. आता म्हणजे 1-2 घंट्यात चालली जाते, मी ओळखत नाही. मी 12,000 मैल दूर. प्रार्थना करा. मी प्रार्थना केली येशूच्या नावाने. तर काय झालं, तिला कॅस्केटमध्ये नेण्याच्या ऐवजी 2 घंट्यात हॉस्पिटलमध्ये सुट्टी भेटली आणि ती घरी आली. लंडन मधून मला कॉल आला. कोणी आहे? आम्ही पाकिस्तानी आहोत म्हणजे लंडन मध्ये आहोत. आम्ही आमच्या घरातल्या आमच्या बहिणीला व्हायरस झालेला आहे आणि 1-2 घंट्यात जाईल असं वाटतं आहे. आम्हाला तुमचा फोन नंबर कोणीतरी दिला आहे. प्रार्थना केली, 1 घंट्यात हॉस्पिटलनी सुट्टी दिली. मला मध्य प्रदेशवरून कॉल आला, मग आमच्या पाकाचा ऍक्सिडेंट झाला आहे. हो, हड्ड्या मोडलेल्या आहेत, हड्ड्या तुटलेल्या आहेत आणि डॉक्टर लोक म्हणतात पहिल्यांदा 3 लाख ठेवा किंवा 4 लाख ठेवा, मग आम्ही हात लावू. आणि तेवढ्यातच मी त्या दिवशी फोनवर बोलत होतो, प्रीचिंग करत होतो. तर कोणी त्याला दाखवलं. मला वर्ड ऑफ नॉलेज आला की कोणाच्या ज्या हड्ड्या तुटलेल्या असेल आणि ताबडतोब परमेश्वराने त्या पालकाला, गरीब पालकाला पैसे नव्हते, 1 पैसा नव्हता त्या हॉस्पिटलच्या लोकांना द्यायच्यासाठी आणि त्यांना काही लाख रुपये पाहिजे होते. प्रार्थना केली येशूच्या नावाने आणि ताबडतोब त्या हॉस्पिटलमध्ये देवाने पूर्ण रीतीने बरं करून त्या पालकाला हॉस्पिटलला 1 पैसा न देता घरी पाठवलं. आता 7-8 दिवसामागे असा चमत्कार करणारा देव ज्याने तुम्हाला आणि मला बोलावलेला आहे अशक्य गोष्टींसाठी प्रार्थना करायसाठी. तो देव तुम्हाला म्हणतो आहे, पहा मी तुला 7 समस्यातून बाहेर काढेन, 7 स्टॉर्म्स मधून, वादळांमधून बाहेर काढेल, 7 खड्ड्यामधून बाहेर काढेन, पुन्हा उभं करेन आणि तुला परमनंट असं सोल्युशन देईल. हे 7 खड्डे कोणते? हे 7 वादळ कोणते? जे देवाने वचन दिलं की ज्याच्या अर्थ तुम्हाला विजय देईल. काही लोकांना समस्याच राहायलाच आवडते. बरं, पहा शास्त्रात म्हटलेलं आहे, ह्या जगात तुम्हाला क्लेश होत राहतील. अरे ते योहानाच्या 16व्या अध्यायातील शेवटचं वचन आहे ना.
तर काय लोक झगडा करतात, नाही क्लेश तिनं दुःख सहन केलंच पाहिजे ना, वधस्तंभावर येशूने दुःख सहन केलं तर आपणही सहन केलंच पाहिजे. अरे नंतरचं वाचानं अर्धवचन देव काय म्हणतो, आनंद माना, रिजॉईस करा. काय रिजॉईस करा? आनंद करा की मी या सर्व क्लेशांवर विजय मिळवलेला आहे. त्या विजयात चालत जा. म्हणजे इंग्लिशमध्ये व्हिक्टरी टू व्हिक्टरी, स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ, फेथ टू फेथ. एक बाई आली माझ्याकडे, "पराग साहेब, तुमचे संदेश मला फार आवडतात हो." मग प्रार्थना करा, माझ्याजवळ खूप प्रॉब्लेम्स आहेत. मला काहीच प्रॉब्लेम नको. मी हात ठेवले ताबडतोब. काहीच प्रॉब्लेम नको. देवा हिला मारून टाक. देवा हिला मारून टाक. नाही, नाही मला मरायला नको. मग तू म्हणते काही प्रॉब्लेम नाही पाहिजे. एकच अशा त्या व्यक्ती तिथं तुम्हाला दिसतील ज्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीत आणि ते म्हणजे कब्रस्तानात. जेवढे मेलेले आहेत ना त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, प्रॉब्लेम वाढतच जातील, येतच जातील. पण प्रत्येक प्रॉब्लेमवर मात करायला देवाची ताकद, देवाचा शब्द, येशूचं रक्त आणि पवित्राचा आत्म्याचा अभिषेक देवाने तुम्हाला आणि मला देव केलेला आहे. तर देव म्हणतो आहे तुम्हा प्रत्येकाला, पहिल्यांदा मी लिस्ट देतो. 7 खड्ड्यांमधून मी तुला बाहेर काढेन. खड्डे म्हणजे काय? ज्याच्यातून तुमच्या ताकद नाही स्वतः बाहेर काढायला. शक्ती संपली, ताकद संपली, साहस गेलं, थकून गेले, उत्तर नाही आहे. हे 7 खड्डे कोणते? पण जी तुम्ही लिहून घेता लिहून घ्यायचे पहिले कोणते. इंग्लिशमध्ये हे 7 खड्ड्यांना ची सुरुवात त्यांचे नाव आहेत एम मध्ये सुरुवात. एम एमनी सुरुवात 7ही प्रॉब्लेम. बरं. मी जगात पुष्कळशा देशामध्ये अ, जायची मला संधी भेटते. तुम्ही मला ओळखता की मी मूळचा नागपूरचा आहे. नागपूरला माझे घर आहे, फॅमिली आहे, मिनिस्ट्री आहे आणि अमेरिकेला जे चर्चेस कुठे जे चर्चेस आहेत, हे त्या नागपूरच्या चर्चच्या ह्या ब्रांचेस आहेत. आपलं माझं भारतातलं चर्च हे अमेरिकेचे ब्रांच नाही आहेत, पण अमेरिकेतले सर्व चर्चेस हे नागपूरच्या चर्चचे लेकरं आहेत. पण चर्चेस आहेत काही स्वित्झर्लंडमध्ये आहेत. बरं, आम्ही स्वित्झर्लंडच्या चर्चचे ब्रांच भारतातले नाही आहेत, पण भारतातले चर्चची ब्रांच ही अमेरिकेतली आहे बरं का. कारण ख्रिश्चॅनिटी भारतामध्ये 2000 वर्षापूर्वी आली. थॉमस, संत थोमा आणि लूक घेऊन आले होते ना. तर ख्रिश्चॅनिटी भारतात 2000 वर्षापासून आहे. त्या मिशनरी वाटले 200 वर्षामागे आहेत. नाही 200 वर्षापासून नाहीये. भारतामध्ये जोरदार प्रीचर्स आहेत. काही लोक म्हणतात, भारतातले लोक मला म्हणतात, पास्टर साहेब अमेरिकन काही पुस्तकं आणा ना. अरे काय अमेरिकन पुस्तक आणू? तुम्ही पुस्तक लावून अमेरिकेत पाठवा. आमच्या भारताचे प्रीचर काय कमी आहेत का? भारतीयाचा देव तो अमेरिकन लोकांचा देव. कारण तुमचा देव आणि आमचा देव आपल्या सर्वांवर, जितके माझा आवाज ऐकत आहे तुमच्या सर्वांवर इंटरनॅशनल अनॉइंटिंग आहे. हो हो, मी तुला 7 खड्ड्यांमधून 7 तुफानातून बाहेर काढेल. ह्या 7 तुफानाचं इंग्लिश मधले हे यांची सुरुवात एम ह्या शब्दाने झालेलं आहे. मी जेव्हा जगात वेगवेगळ्या जागी ट्रॅव्हल करतो, माझ्या संधी काही डॉक्टर लोक नेहमी ट्रॅव्हल करतात. माझे एक डॉक्टर ओळखीचे आहेत, 1982 साल, त्यांचा डॉक्टर जेम गोलवाना. ते मला नेहमी म्हणतात, तुला व्हिटॅमिन ए ची गरज आहे, व्हिटॅमिन बी ची गरज आहे, व्हिटॅमिन डी. म्हटलं भारतात चालतं, भारतात खूप ऊन आहे, उन्हात व्हिटॅमिन डी आहे. बरं, वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या व्हिटॅमिनची गरज असते, पण सर्वांना एका व्हिटॅमिनची फार गरज आहे. सर्व कोणती? तर व्हिटॅमिन एम. व्हिटॅमिन एम हे काय? मनी. मनी हा शब्द सर्वांना ठाऊक आहे. माझी पत्नी म्हणते, नो मनी पुशे ना कोणी. विदर्भाची मराठी आहे. म्हणजे मोर मनी मोर रिलेटिव्स, नो मनी नो रिलेटिव्स. प्रत्येकाला पैशाची समस्या, पगार पुरत नाही, महागाई वाढत आहे. घर भाडं द्यायला पैसे नाही, फोनचं बिल द्यायला पैसे नाही, लेकरांना फीस द्यायला पैसे नाही. आमच्या घरी 5 जण आले, गेल्या 1 महिन्यापासून अजून जाऊनच नाही राहिले. अजून 5 जण येणार आहेत. आता कसं?
देव म्हणतो, कोणती समस्या? मनी प्रॉब्लेम मधून मी तुला परमनंट बाहेर काढेल, परमनंटली, आणि परमनंट सोल्युशन देईल. म्हणून पहिला एम कोणता आहे? मनी प्रॉब्लेम. पैशाच्या खड्ड्यामधून, समस्येमधून, अडचणीमधून, पैशाच्या अडचणीमधून मी काही टकल्या नाहीये, विकून राहिलो आहे. काय? केस वाढवायचे, तेल घ्या आणि स्वतःच टकलू. खुद गंजा है और तेल बेचता है. केस बढ़ाने का तेल लो. गए 52 ईयर से मैं परमेश्वर की सेवा कर रहा हूं, कभी भी किसको मांगना नहीं पड़ा. और कुछ लेटर, मेरे को मेरी लड़की की शादी होने वाली है, पैसा दो. बच्चे को स्कूल भेजना है, पैसा दो. हमचा नाताळ आलेला आहे, पैसे नाही आहेत, पैसे पाठवा. ह्या 52 वर्षात प्रभूंनी काही कमी पडू दिलं नाही. प्रभूंनी काही कमी पडू दिलं नाही. असं वाटलं कधी कधी की शर्मिंदा व्हायची वेळ येईल. देव म्हणतो, मी तुला शर्मिंदा होऊ देणार नाही. मी पहिल्यांदा तुम्हाला हे 7 खड्डे कोणते आहेत ह्याची लिस्ट देतो. पहिला खड्डा, पहिली समस्या, पहिले वादळ, पैशाचं वादळ. दुसरं वादळ इंग्लिशमध्ये लिहिलं मनी प्रॉब्लेम. दुसरा मॅरेज प्रॉब्लेम, कौटुंबिक समस्या, पारिवारिक समस्या. काही काही महाराष्ट्रातले नवरे हिटलरचे बाप. आता जिथं पास्टर जोशुआ राहतात ना, त्या भागात मी प्रीचिंगला गेलो होतो, मेथडिस्ट चर्चमध्ये. ती बाय म्हणते, पास्टर तुम्ही माझ्या घरी तीन दिवस राहिले, माझ्या नवऱ्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे कशाला? इतका चांगला नवरा आहे, जसं का दूत आहे. हे इकडे काय दूत आहे म्हणे? माझा नवरा दूत नाही म्हणे, भूत आहे, भूत. 20 वर्षापासून कोल्हापुरी माणूस आहे म्हणे, लवंगी मिरची सारखा तापड. तुमच्या प्रेस दिला, प्रेस दिला, पाळकासोबत प्रेस दिला, प्रेस दिला. मित्रांच्या समोर घरी यायला म्हणे भूतासारखे वाचतात म्हणे. त्याची पोरं म्हणतात, हो आमचे पप्पा ना 666 आहे. अरे तुम्ही आपल्या बापाला 666 म्हणता? हो म्हणे. पोरं 16-18 वर्षाचे झाले, अजूनही माझा नवरा घरी आला मला मारतो. जितकी जास्त प्रार्थना मी माझ्या नवऱ्यासाठी करते, जास्त हिटलरीपणा करतो. आता मला कंटाळा आला हो. सिस्टम, मी तुम्हाला मदत करू इच्छितो. शास्त्रात लिहिलं आहे, तू अब्राहमाकडे जा, जर त्यांनी प्रार्थना केली त्याची प्रार्थना मी ऐकेल. तू इयोबाकडे जा, जर त्यांनी प्रार्थना केली तर त्याची प्रार्थना मी ऐकेल. असं देवाने ख्रिस्ताच्या शहरामध्ये काही लोकांना नेमून ठेवलेला, तो अभिषेक दिलेला आहे की जर ते त्यांच्याकडून प्रार्थना करून घ्या, विशेषतः नबी, तुमची प्रार्थना तो ऐकू शकतो आणि तुम्हालाही तो नबी बनवू शकतो. नबी आणि प्रॉफेट ह्याच्यात फरक आहे. संदेष्टा आणि द्रष्टा. मी प्रेषित आहे, हो. मी प्रॉफिट आहे, संदेष्टा पण आहे. मी एव्हॅन्जलिस्ट पण आहे. मी पास्टर पण आहे. बर, मी टीचर पण आहे. पण मी सियर पण आहे, द्रष्टा पण आहे. तुम्ही तर खूप घमंड करता. 7 गोष्टीविषयी शास्त्र सांगतं घमंड करणं चांगलं आहे. बरं, सर्वच घमंड करणं पाप नाहीये. त्या कोणत्या 7 गोष्टीविषयी घमंड केलीच पाहिजे? पहिली घमंड केली पाहिजे ती ही की सर्व सृष्टीचा मालक आणि चालक, सर्व सृष्टीचा मालक चालक, ह्या सृष्टीचा निर्माण करता हा माझा पिता आहे, हा तुमचा आणि माझा बाप आहे. ह्याची घमंड रोज केली पाहिजे. मी रोज करतो की सृष्टीचा मालक माझा पिता आहे. दुसरी घमंड केली पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तात आज सुद्धा सामर्थ्य आहे क्षमा करायचं, आरोग्य द्यायचं आणि संरक्षण द्यायचं. आज सुद्धा त्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तात सामर्थ्य आहे. अशी कबुली रोज तुमच्या प्रार्थनेत तुम्ही केलीच पाहिजे. प्रार्थना करता त्या मनातल्या मनात नका करू. जसे मनातल्या मनात तुम्ही कामाला जाऊ शकता का, ड्युटीला? मनातल्या मनात तुम्ही जाऊ शकता कलकत्त्याला? मनातल्या मनात प्लेनमध्ये जाऊ शकता? प्रार्थना करताना अशा रीतीने प्रार्थना करायची, तुमच्या मुखातून शब्द निघाला पाहिजे की तुमच्या कानाला ते ऐकू जावे. मी मनातल्या मनात प्रार्थना करतो. जोराने कशाला केली पाहिजे? देव बहिरा आहे? अहो देव बहिरा नाही, शैतान बहिरा आहे.
आणि जर तो देवाचे शब्द ऐकतोय ना, मग तो पळून जाईल. म्हणून मनातल्या मनात प्रार्थना, ती वेळच काही वेळेला. एकदा मला रशियामध्ये पकडलं होतं. बरं. त्यावेळेस जर जोराने प्रार्थना केली, त्यांनी कापलं असतं. तर मनातल्या मनात. पुष्कळशा मी मनात जसे विचार धरले प्रभूंनी उत्तर पाठवलं. ती पण वेगळ्या प्रकारच्या प्रार्थना आहेत. बरं का? वेगळ्या प्रकारच्या प्रार्थना आहेत. तर देव म्हणतो, पहिला घमंड करायची, रोज पहिले घमंड करायचे आहे, की सृष्टीचा निर्माण करता हा तुमचा पिता आहे आणि माझा पिता आहे. येशूच्या रक्तात आज सुद्धा सामर्थ्य आहे क्षमा करायला, आरोग्य द्यायला आणि संरक्षण करायला. ह्या जो व्हायरस झाला ना, ह्याच्यापासून सुद्धा. तिसरी गोष्ट, पवित्र आत्मा हा बोलणारा आहे. तो माझं संगती रोज बोलतो, मार्गदर्शन करतो, मला आवरून घेतो, सावरून घेतो आणि देवाच्या प्रीतीमध्ये ओथंबून ठेवतो. तो बोलणारा देव आहे हो. गेल्या 52 वर्षापासून रोज मी त्याची वाणी ऐकतो. म्हणून रोज मी घमंड करतो, की पवित्र आत्मा हा माझ्या संगती रोज बोलतो. चौथी गोष्ट, देवाच्या शब्दात, बायबलमध्ये एकही चूक नाही. ते सत्य आहे आणि ते जीवनी पुस्तक आहे. अशी घमंड मी रोज करतो. मी रोज माझ्या कुटुंबाची घमंड करतो. प्रत्येक पुरुषाने आपल्या बायकोविषयी घमंड केली पाहिजे. प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीविषयी घमंड केली पाहिजे. प्रत्येक आई-बापाने आपल्या लेकराविषयी घमंड केली पाहिजे. प्रत्येक लेकराने आपल्या आई-बाबाविषयी घमंड केली पाहिजे. अभिमान बाळगलाच पाहिजे. नेक्स्ट, प्रत्येकाने आपल्या चर्चची घमंड, कोणत्या चर्चचे मेंबर आहे? हं, हं? कोणत्या चर्चचे मेंबर आहे? तुमच्या पालकाची घमंड तुम्ही बाळगलीच पाहिजे. जर तुम्हाला पाहिजे असेल, तुमच्या जीवनामधला अभिषेक हा वाढता राहा. कुठे जाता चर्चला? आणि कुठे म्हणे, ह्या ह्या संडेला सीएनआय चर्च, दुसऱ्या संडेला नाझरीन चर्च, तिसऱ्या संडेला पेंटेकॉस्ट चर्च. तो चर्च ही आहे ना? लोकांचे दिमाग उलटे झालेले आहेत. चर्च म्हणजे सब चर्च सारखी आहे. जर सारंच चर्च आहे ना, हं? घरच आहे ना, जा कोणत्या घरी झोपायला मग. पत्नी पत्नी सारखी आहे ना, जा कोई भी पत्नी के पास. हस्बंड हस्बंड तो एक ही, हस्बंड आणि हस्बंड. मग नवरा म्हणजे नवरा आहे. मग काय नको नाही नवऱ्याजवळ झोपायला. घर म्हणजे घर म्हणजे घर. जा कोणत्या घरी झोपायला. अरे, जर तुम्ही आर्मीमध्ये असाल तर नेव्हीमध्ये नाही जाऊ शकत नोकरी करायला. जर नेव्हीमध्ये असेल तर पोलिसात नाही जाऊ शकत. प्रत्येक व्यक्ती जो आर्मीमध्ये असतो त्याला आर्मीच्या युनिटचं नाव माहीत असते आणि त्याच्या कमांडरचं नाव असते. तुम्ही एका चर्चच्या संगती विश्वासू राहा. आणि माकड नका बनू. माकडं काय करतात? मराठीत म्हणतात बंदर. एका झाडावर जातात, पास्टर चांगला आहे, त्याची बायको चांगली नाहीये. उतरतात, दुसऱ्या झाडावर जातात, फळ खातात. हां, अच्छा ठीक है, पास्टर भी ठीक है, वाइफ भी ठीक है, इधर 10 पाँच देना पड़ता जाता. अहो, बांदरेपणा, माकडेपणा सोडून द्या. एका फॅमिली संगती विश्वासू राहा. म्हणून घमंड करताना प्रत्येकाने घमंड करायची. तुम्ही कोणत्या चर्चचे आहात. तुमच्या पालकाविषयी तुम्ही घमंड करा. शेवटची गोष्ट, तुमचं कॉलिंग काय आहे? तुमचं बोलावणं काय आहे? प्रार्थना करणे. अरे, प्रार्थना सर्रास करायची आहे. प्रार्थना करणे हे कॉलिंग नाहीये. उपवास करणे, हे उपवास तर सर्वांनाच करायचे आहे. शास्त्रात 27 देणग्या दिलेल्या आहेत. त्यापैकी तुमची 3 देणग्या प्रत्येकालाच असतात. 27 देणग्या नव्या करारात दिल्या आहेत. तुमच्या 3 देणग्या कोणत्या? पौलाने काय म्हटलं? मी प्रेषित आहे, मी संदेष्ट आहे, मी टीचर आहे. इर्म्याच्या पुस्तकात म्हटलं, जर कोणाला घमंड करायचे असेल तर ह्याविषयी घमंड करा की ते देवाला ओळखतात. जर तुम्ही देवाला ओळखत असाल तर तुम्ही आपल्या कॉलिंग विषयीची, आपला बोलावणं, आपला पाचाविषयी घमंड करा. तुमची कॉलिंग कोणती आहे? 3-4 कॉलिंग. जर विचारलं, तुम्ही मला सांगू शकता का 30 सेकंदात तुमची कॉलिंग काय आहे म्हणून? जर सांगू शकत नाही तर कुठे नाव चालली? नाव माझी डोलते पाण्यावरी. कुठे चालली? माहित नाही. काय कॉलिंग आहे? माहित नाही.
कुठे चाललंय माहित नाही. मग काय माहित आहे? माहित नाही. माझ्या लोकांचा ज्ञानाच्या अभावी नाश होत आहे. अशा 7 गोष्टींची गमन केली पाहिजे. देव म्हणतो मी तुम्हाला 7 खड्ड्यातून बाहेर काढीन. पहिला खड्डा मनी खड्डा. मनी. दुसरा खड्डा मॅरेजचा खड्डा. मॅरेज म्हणजे परिवार. परिवाराच्या समस्यामधून मी तुम्हाला बाहेर काढीन आणि परमनंट सोल्युशन. पुष्कळशः लेकरं आई-बापाचा सन्मान करत नाहीत. हं. स्वतःला हुशार समजतात. पण देव म्हणतो ह्या दिवसामध्ये मलाखीच्या 4थ्या अध्यायात मी या शेवटच्या दिवसात तुमच्या लेकरांचे मन आई-बाबाकडे फिरवीन आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये रिस्पेक्ट घालाल. आणि त्या शेवटच्या दिवसात आपण आहोत. म्हणून पहिला प्रॉब्लेम मनी प्रॉब्लेम, मॅरेज प्रॉब्लेम. तिसरा आहे मेमरी. आता की नाही पहिल्यासारखं लक्षात नाही येत तू. टेलिफोन नंबर काय तुमच्या वडिलाचा, आईचा, तिचा माहित आहे किंवा त्याचा माहित आहे. आता पहिल्यासारखं लक्षात राहत नाही. देयर इज नो सच थिंग एज बॅड मेमरी. मी तुला आता ना 50-60 झाला एवढं लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे कम्प्युटर मला जमत नाही हो. फेसबुक मला जमत नाही हो. कॉलेज जमत नाही. भाषेवर भाषेवर मला जमत नाहीये. हे डिग्री खूप कठीण होऊन राहिलेलं आहे. मेमरीचा प्रॉब्लेम आहे. देव म्हणतो मी त्या मेमरीच्या प्रॉब्लेम मधून तुला बाहेर काढीन, परमनंट सोल्युशन. पहिला प्रॉब्लेम आहे मनी प्रॉब्लेम, मॅरेज प्रॉब्लेम, मेमरी प्रॉब्लेम. चौथा आहे मिसअंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम. मिसअंडरस्टँडिंग कोणत्याही कारणासाठी आज लोक मिसअंडरस्टँड करतात. कोणत्याही काही दिवसामागे मी पंजाबला गेलो होतो. पुष्कळसे पंजाबी टोरंटोला असतात. एक पंजाबी भेटला, साहब मैं जा रहा हूँ. कहाँ जा रहे? टोरंटो जा रहा. हमारे 3 लाख पंजाबी सरदार लोग आए. हो क्या? तो क्या कर रहे? मैं इंग्लिश पढ़ रहा हूँ. मैं इंग्लिश में बोलो बोलो. अभी आप क्या कर रहे? तो पंख्याच्या खाली उभा होता. हा सरदारजी पंख्याच्या खाली उभा होता. त्याला विचारलं, सरदारजी व्हॉट आर यू डुईंग? टेल मी इन इंग्लिश. ही सेड आय एम अंडरस्टँडिंग द फॅन. त्याला म्हणायचं होतं मी पंख्याच्या खाली उभा आहे. तो म्हणतो आय एम अंडरस्टँडिंग द फॅन. काही इंग्लिश काही नाहीये. कोणतीही भाषा तुम्ही लवकर शिकू शकाल. कोणताही सब्जेक्ट तुम्ही लवकर शिकू शकाल. कोणतेही कौशल्याने तुम्ही शिकू शकाल. सहज शिकू शकाल. एवढं केवळ नाही, लोकांना 4 घंटे लागतात काही समजायला, तुम्हाला 5 मिनिटात समजायला लागेल. लोकांना 4-4 घंटे लागतात काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, तुम्ही 2 मिनिटात सोडून तुमच्या बॉसेसला तुम्ही जसं का मंत्रमुग्ध करून टाका. देव तुम्हाला आयडिया देईल, क्विक थिंकिंग देईल, शार्प थिंकिंग देईल, तुमच्या मेमरीवर विजय देईल. म्हणून देव म्हणतोय मी तुला पैशाच्या खड्ड्यातून बाहेर काढेल, समस्यातून वादळातून बाहेर काढेल. मी तुला फॅमिलीच्या प्रॉब्लेममधून बाहेर काढेल, परमनंट सोल्युशन देईल. मी तुम्हाला मेमरीजच्या प्रॉब्लेममधून बाहेर काढेल. मी तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग, यशाच्या 11व्या अध्यायात लिहिलेलं आहे 7 प्रकारचे आत्मे आहेत आणि एका आत्म्याचं नाव आहे द स्पिरिट ऑफ अंडरस्टँडिंग. मी आज बोलत असताना प्रार्थना करत आहे का जितक्यांना स्पिरिट ऑफ समज पाहिजे आणि समंजसपणा पाहिजे. तुमच्या पत्नीला समंजसपणा पाहिजे. पती असाल तुम्हाला समंजसपणा पाहिजे. तुमच्या लेकरांना समंजसपणा भेटावा. समंजसपणा नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात. मिस्टरीज प्रॉब्लेम. आम्ही कोणाचं काही कधी वाकडं केलंच नाही, पण इतक्या समस्या एक वादच मॅनेज नाही केलं तर दुसरं वाद पहिल्यापेक्षा मोठं. पोराचं लग्नच होत नाही, पोरीचं लग्नच नाही होऊन राहिलेलं आहे, कामच नाही भेटून राहिलेलं आहे. काही 3 महिने चांगलं चालतं, 3 महिन्याने परत तोच प्रॉब्लेम येऊन राहिला. 6 महिन्यावर काय ठीक चालतं, तोच प्रॉब्लेम येऊन राहिला आहे. मिस्टेक्स कशाला? कारण तुमच्या फॅमिलीवर जनरेशनचा कर्स आहे. कधी बापाच्या बाजूचा, आईच्या बाजूचा. देव म्हणतो हा कर्स मी परमनंटली बाहेर काढेल. तुम्हाला ज्या चुका तुमच्या आजोबाकडून
आजीकडून पंजोबाकडून झालेल्या असतील, त्या शापात तुम्हाला राहायचं काहीही कारण नाही आहे. ख्रिस्त येशू वधस्तंभावर आमच्यासाठी यासाठी मरण पावला आहे की आम्हाला त्या वांशिक कर्स पासून बचाव करून जे मिस्ट्रीज प्रॉब्लेम तुमच्या पाठीमागे लागलेले आहेत त्यांना एकदमच थांबावं म्हणून. सातवा जो आहे तो आहे मूड प्रॉब्लेम. मूड मूड प्रॉब्लेम कसं काय? इतके टॅलेंटेड लोक आहेत आपले लोक, पण तू त्यांच्या मूडवर अवलंबून. सिस्टर, किती सुंदर तुमचा गाण्याचा आवाज. ह्या रविवारी चर्चला गाणं गा गा. पास्टर जी, मैं मूड में नहीं हूं. बरं, दुसऱ्या भावाला का हो, ह्या बाहेरच्या काळामध्ये देवाने तुम्हाला किती अद्भुत रीतीने सांभाळून घेतलं हो. तुमच्या भाड्याचे पैसे नव्हते, भाड्याचे पैसे दिले वगैरे. साक्ष द्याल का? मैं मूड में नहीं हूं. आणि बायबलमध्ये सांगितलेल्या बायबल प्रमाणे की नाही 4 प्रकारचे मूड असतात. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात सॅंग्विन, कॉलरिक, मेलँकली, फ्लॅग्मॅटिक. बहुतेक जे बायबलचे मोठमोठे कॅरेक्टर होते, बायबलमध्ये मोठमोठे लोक होते ना, तर ते कसे होते, ते जोरदार बोलायचे, भरदार बोलायचे, आकाशातून अग्नी असे बोलायचे. पण थोडं काही त्यांच्या मनाप्रमाणे झालं नाही, आता मी आत्महत्या करतो, मला तू मारून टाक. एलिया तसाच होता. एलिया तसाच होता. प्रार्थना केली, 3 वर्ष पाऊस नाही झाला हो. प्रार्थना केली आणि पाऊस आला हो. इतकेच मोठे चमत्कार केला. मग बाई आली जेजबेल नावाची. मी ह्या एलियाला मारून टाकते. गेला पळून एका झाडाच्या खाली. देवा तू मला मारून टाक, मी आता मरतो, मी आता मरतो. ठीक आहे देवाने. देवाला 7 जोक्स बिलकुल आवडत नाहीत. 7 जोक्स बिलकुल आवडत नाही. असं जर तुम्ही देवा आता मी थकलो, मला घेऊन जा, कधी नाही मारायचं. देवाला ती जोक बिलकुल आवडत नाही. मी आज तुम्हाला सर्वांवर यहोयादाची अनॉइंटिंग मध्ये तुमचा अभिषेक करत आहे. यहोयादाची अनॉइंटिंग कोणती आहे? दुसरे इतिहास याचा 24:15. यहोशुआ 24:15 तर सर्वांनाच माहिती आहे. तुमच्या पास्टरांचं नाव आहे यहोशुआ, म्हणून तुम्हाला यहोशुआ 24:15 मैं और मेरा घराना तो परमेश्वर की सेवा करेंगे, सर्वांनाच ठाऊक आहे. पण तुमच्यावर आज मी दुसरे इतिहास 24:15 आशीर्वाद पाठवत आहे. यहोयादा हा राजा 130 वर्षापर्यंत जगला. कोणीही 130 खाली मरू नये, मरू देऊ नका. हा नाही, आम्ही असं नाही. मजबूतपणे, ताकदवाने, साहस ही वाढती जाईल. 85 वर्षाचा कालेब काय म्हणाला होता? 45 वर्षापूर्वी देवाने मला वचन दिलं होतं. 45 वर्षानंतर त्याला आठवण होतं, आताही माझ्या ताकद आहे, त्या लढायची ताकद आहे, आताही ताकद आहे. आता पहिल्यासारखी ताकद नाही. देव काय म्हणतोय? मी तुम्हाला ताकद पुरवेन, ताकद देईल, साहस देईल, धाडस देईल. चला आपण आता काही प्रॅक्टिकल गोष्टी पाहूया. या 7 खड्ड्यांमधून, 7 समस्यामधून मी तुम्हाला बाहेर काढेन आणि परमनंट सोल्युशन देईल. बर, पैशाची समस्या कशी हो? पैसे पुरत नाही म्हणजे तुम्हाला इन्कम जर वाढवायची असेल, हे तुमच्या बॉसवर अवलंबून नाहीये, तुमच्या गव्हर्नमेंटच्या पे स्केलवर अवलंबून आहे, हे तुमच्यावर अवलंबून आहे. कधीच दशमांश देऊ नये तुमच्या मिळकत जी आहे त्याप्रमाणे. मला माहिती आहे काही लोक लबाड बोलतात. कशाला? दशमांशाचं पाकिट घेतात. पगार आहे 20,000, बर, आणि टाकतात दशमांश 200 रुपये, म्हणतात दशमांश. अरे चोरी केली ना. जर 20,000 पगार असेल तर 1 शून्य काढायचं, 2,000 दशमांश झाला ना. म्हणून 200 रुपये दशमांश. लबाडी केली का
100 पट कर्स तुमच्या मागे आपोआपच येईल. देव कोणालाच नरकात नाही पाठवत. लोक आपली बोट, आपली नाव स्वतःहूनच नरकात पाठवतात. हं? हं? एकदा माझ्याकडे नागपूरला असताना माझ्याकडे माझ्या चष्म्यात बऱ्याचशा नर्सेस 30-40 नर्सेस घरी आल्या माझ्या. "काय पास्टर, तुमच्या घरी स्वतःचं रेफ्रिजरेटर आहे." मी ही 87 सालातली गोष्ट सांगत आहे. रेफ्रिजरेटर आहे. तुमच्याकडे कलर टीव्ही आहे. कशाला असं म्हणाले? तुमच्याकडे स्कूटर आहे, मोटरसायकल आहे, कार आहे. आम्ही नर्सेस, आम्हाला मेन हॉस्पिटलमध्ये, मेडिकलमध्ये 8 घंटे काम करावं. सकाळी 7 वाजता ड्युटी जावं लागते हो. आम्हाला 5 वाजता उठावं लागते. 6 वाजता बस स्टेशनवर जावं लागते. 1-2 बसेस बदलाव्या लागतात हो. बसेस बदलल्यानंतर आम्हाला बरोबर आम्ही 7ला 5 मिनिटं असताना कामावर जावं लागते. जाताना 1 घंटा लागतो, येताना 1 घंटा लागतो. घरी लेकरं आहेत हो. जर स्वतःची गाडी असली तर आम्ही 15 मिनिटात पोहोचू शकतो. म्हटलं तुम्ही मग बँकेकडून लोन कशाला घेताय? मोटरसायकल पाहिजे तर. पण पराग साहेब तुमच्या घरात पहा ना, आम्हाला आता दिसलं 5 सिलेंडर आहेत हो. सिलेंडर एकच असेल तर 3-3, 4-4 आठवडे लागतात दुसरं सिलेंडर यायच्यासाठी, घ्यायच्यासाठी हो. तुमच्याकडे 5 सिलेंडर आहे. तुम्हाला स्वतःचं घर आहे हो. तुम्ही काय म्हणाले? तुम्हाला स्वतःचं घर होऊ शकतं. तुम्हाला अमेरिकन म्हटलं, अमेरिकेने मला श्रीमंत नाही केलं. देवाच्या शब्दाने मला श्रीमंत केलं. हां? म्हटलं, हो. या सर्व गोष्टी तुम्हाला दिसतात, हे अमेरिकेचे पैसे नाहीये. देवाचा शब्द, देवाचा शब्द, देवाचा शब्द, देवाचा शब्द, देवाचा शब्द. जे काही देव करू शकतो, देवाचा शब्द करू शकतो. तुमच्या म्हणण्याचा काय अर्थ आहे? तुम्हाला आता पगार किती भेटतो? म्हणजे 1,500. मी स्टाफ नर्स आहे म्हणे, 1,500 भेटतो. बँकेचा मॅनेजर म्हणाला, की जर तुला बँकेकडे लोन पाहिजे असेल, मोटरसायकल घ्यायला आणि घराच्या असे प्लॉट पाहिजे असेल, तर तुझा पगार 2,500 असायला पाहिजे. हो का? म्हटलं दरवर्षी पगार कितीने वाढतो? म्हणे दरवर्षी पगार म्हणे ₹50 वाढतो दरवर्षी. म्हणजे आता 1,500 आहे, पुढच्या वर्षी 1,550 होईल आणि मग त्याच्यानंतर एका वर्षाने मग 2,000 होईल. 2500 होईपर्यंत म्हटलं प्रभू येशू ख्रिस्त येऊन जाईल. म्हणे, "हो." "त्याचं किती वेळ?" म्हणे. म्हटलं, "आता 1,500 तुम्ही किती दशमांश टाकता?" तर म्हणे, ₹150 टाकतो. म्हटलं, "तुम्हाला खरोखर पैशाचे आशीर्वाद पाहिजे?" तर म्हणे, "हो." "हा कोणता महिना आहे?" "जानेवारी." म्हटलं, "असं करा सिस्टर, 40 एक सिस्टर आल्या त्या बरं का. असं करा. तुम्ही आजपासून बँक मॅनेजर बनायला, की तुमचा पगार 2500 असायला पाहिजे, म्हणजे तुमच्या जे घरासाठी लोनही भेटेल, मोटरसायकल लोनसाठी भेटेल, रेफ्रिजरेटर भेटेल आणि टीव्ही पण भेटेल. 2500 असायला पाहिजे." तर म्हणे, "हो." असं करा. आजपासून तुम्ही 150च्या ऐवजी प्रत्येक महिन्याला आता 250 टाकत जा आणि डिसेंबरपर्यंत 12 महिने टाका. डिसेंबरपर्यंत जर देव तुमची सॅलरी इन्क्रीज करणार नाही, मी म्हटलं माझ्या संस्थाचा प्रेसिडेंट आहे, तुम्हाला माहितीच आहे. मी लिहून देतो. जर देव तुमची सॅलरी 1,500 ते 2,500 करणार नाही डिसेंबरपर्यंत, तर जितका दशमांश तुम्ही जास्त दिलेला होता, हा सर्व मी तुम्हाला वापस करेन. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया जी इंटरेस्ट देते त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट देईल. हं? किती? किती तयार आहेत? तयार. तर लिहायला लागलं काय? आम्ही लिहून देतो म्हणे. बरं ठीक आहे. लिहून देतो. मी म्हटलं ना मला लिहून द्या म्हणून. आम्ही आजपासून आमचा दशमांश वाढवणार. गव्हर्नमेंटच्या हातात नाहीये. तुमचा पगार वाढवणं हे तुमच्या हातात आहे. कारण देव कोणाचाच कर्जबाजारी राहणार नाही. हां? हां. त्यांनी सुरू केलं. जानेवारी महिन्यापासून प्रत्येक नर्सरी 150-250. फेब्रुवारी आला 250. त्या महिन्यात कमी पैसे पडले. मार्च आला कठीण गेला. मार्च आला कठीण गेला. एप्रिल आला कठीण गेल्या गोष्टी. पण बी पडल्यानंतर ते बी जमिनीत मरून जातं दिसत नाही. मी बरोबर केलं की नाही? पैसे भेटतील की नाही? दशमांश दिल्यानंतर तुमचं तोंड सांभाळणं महत्वाचं आहे.
दशमांश दिल्यानंतर जर पूर्ण सांभाळलं नाही तर तुम्ही स्वतःच्याच त्या प्लांटला झाडं कापून टाकता. पैसे जर दिले नाही माहिती देव देते की नाही असं म्हटलं की गेलं कामातून. जीवनाचं आणि मरणाचं सामर्थ्य तुमच्या जिभेमध्ये आहे. त्यांना डिसेंबरपर्यंत वाट पाहायची गरज पडली नाही. 1 तारखेला दिल्लीवरून जे पे कमिशन भेटलं होतं, त्यांनी प्रेसिडेंटने आदेश काढला त्या पे कमिशनच्या सजेशनवर. काय काढला आदेश? असा काढला की जितक्या भारतातल्या नर्सेस आहेत, आता ख्रिश्चन्सला थोड्याच आहेत, पण ख्रिश्चन्सला प्रार्थना केला, सर्व बाकीच्या नर्सेसला आशीर्वाद भेटला. जर 2 किलो मटन करी करायची असेल तर 2 किलो सॉल्ट, नमक, मीठ थोडीच लागतात. थोडंसं मीठ 2 किलोसाठी बस आहे. आपल्या ख्रिश्चन नर्सेस म्हणजे काय? मीठ. ह्या नर्सेसनी नागपूरच्या दशमांश जास्ती केला आणि दिल्लीवर परिणाम झाला. आणि दिल्ली म्हणते की पे कमिशन प्रमाणे आम्ही सर्व नर्सेसचा पगार हा 1,500 पासून आता वाढवत आहोत. ह्यांनी प्रार्थना केली होती की 2,500 बाबा. तर किती वाढवला असेल? मला जेव्हा मी ऐकलं मला वाटलं देवाला गणितच येत नाही. गणितच येत नाही. देवाने केवढा वाढवला? 2,500 नाही केला. त्याला 3,500 रुपये लागूकरण केव्हापासून? तर गेल्या 19 महिन्यापासूनचा थकलेला वाढलेला पगार. गेल्या 19 महिन्यापासून थकलेला वाढलेला पगार त्या सर्वांना भेटला. माझ्या चर्चच्या प्रत्येकाच्या घरी मोटरसायकल आली, रेफ्रिजरेटर आले, गॅसचे सिलेंडर आले, स्वतःचे घर आले. जेव्हा मी नागपूरमध्ये होतो फक्त 23 पास्टर्स होते, 23 चर्चेस. फक्त बिशपच्या जवळ कार होती आणि माझ्याजवळ कार होती. आता साऱ्या पास्टर लोक आता 1700 जागी वर्षिप हो, आणि पाळक लोकांच्या जवळ आता चांगलाच आहे, कार आहे, व्हॅन्स आहे. काल एका पाळकाने मला फोन केला नागपूरच्या, मी त्यासाठी बोललो होतो. स्वतःची कार घेतली. म्हणून पगार वाढवणं, पैशाच्या समस्येतून बाहेर काढणं हे तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून आज मी तुमच्या संगती बोलत असताना प्रत्येकाला आव्हान देतो. माहिती किती लोक आव्हान घेतील? आत्ताच बोलत असतानाच ते आंबा स्वीकार करा. काय? ह्या महिन्यापासून मी माझा दशमांश हा वाढवेल. इथे माझ्या अमेरिकेला चर्चेसमध्ये पुष्कळचे भारतात लोक, नागपूरचे लोक, बॉम्बेचे लोक आलेत. पण ते आपलं पेट्रोल स्टेशनवर काम करायचे. भारतात पेट्रोल स्टेशनवर त्यांना काय मिळायचे? $6 घंट्याला. म्हटलं तुम्हा लोकांचे स्वतःचे पेट्रोल स्टेशन असायला पाहिजेत. तसं व्हायची इच्छा असेल तर काय करा, तुमचे दशमांश वाढून द्या. वाढवले. कोणाचे आता 3चे पेट्रोल स्टेशन, कोणाचे 4 झालेत, कोणाचे 1 हॉटेल, 2 हॉटेल, 3 हॉटेल, काय 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 बिझनेसेस स्वतःचे झाले हो. लाखोपती झालेत. आणि एकाचाही दशमांश आजपर्यंत चुकला नाही. ज्या चर्चचे लोक आहेत. काही लोकांना एक बाई होती पहिल्यांदा चर्चला यायची, ती जी बाई होती अमेरिकेला चर्चमध्ये यायची. ती मेडिकल पास झाली, मेडिकलची डॉक्टरची झाली. इतके भरभराट डॉक्टर नोकरी कोणा सांगते डॉक्टरच्या ऑफिसमध्ये ती आता तिथे झालं होतं ना, तर ती काम लागली. तिला $20,000 महिन्याचे. तर तिला मग ती 200 ते महिन्याला किती $2,000 पगार भेटायला लागला. 2,000 मग ती $200 दशमांश सुरू केला. म्हणजे चर्चला पैसे द्यावे लागतात का? म्हणजे चर्चला नाही, देवाची गरज, हे तुझ्या भल्यासाठी. तू पैसे देते आहेत ना, देवाला पैसे देते तर देव काही गोष्टी तुला अधिकार देतो, काही गोष्टी तुझ्या जीवनातल्या रिब्यूक करायला. पण काही गोष्टीबद्दल देवाला हक्क द्यावा लागतो, तोच तुमच्या वतीने तो रिब्यूक करेल. जेव्हा तुम्ही देवाला दशमांश देता तर तुमच्या जीवनातला शाप, काही शाप आहे
तोच तो रिब्यूक करू शकतो. जर दशमांश देत नाही तर त्याला हक्क देत नाही. ती बाई म्हणाली, पहिल्यांदा मला जेव्हा ती कॉलेजमधून बाहेर पडली, भेटली, नोकरी नव्हती भेटली. मी प्रार्थना केली, नोकरी भेटली. म्हणजे मला फक्त आता $2000 भेटतात. मग ती 3-4 महिने $200-200 देत होती. एकाएकी तिला एका प्रायव्हेट डॉक्टरचं मोठं त्याने बोल माझ्याकडे ये म्हणे. मी तुला 2000च्या ऐवजी $20,000 देईल महिन्याला. हां? मग तिला चौथ्या महिन्यात $20,000चा पगार भेटला. आता $20,000चा पगार भेटला तर काय दशमांश $2,000 चर्च दिलं सोडून तिने. तिने चर्च सोडून पहा करा, एवढे पैसे कशाला पाहिजे? $2,000 कशाला पाहिजे? तिने चर्च सोडून दिलं. 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने काय झालं? नाही म्हणे तुमच्या चर्चमध्ये आले ना तर दशमांश द्यावा लागतो. पाकाला पैसे कसे पाहिजे म्हणे? मला आता $20,000 भेटतात. असेच भेटले का? मी 5 वर्ष 7 वर्ष मेडिसिनची डिग्री घ्यायला घेतली. पाका कशा पाहिजे? मग ती एका मोठ्या चर्चमध्ये गेली. 3 लोकांच्या चर्चमध्ये गेली, तिथं बसायला लागली. कशाला? 30,000 लोकांना माहित नाही ती आली होती की गेले होते. दशमांश टाकतात की नाही माहित नाही. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अकाउंटेबल असायला पाहिजे. मग काय झालं? तिथेच कोणी एक भेटला माणूस. ती डेट करायला लागली. बाई डेट करायला लागली. डेट केल्यानंतर काय झालं? आम्हाला काही माहीतच नाही. मी तिला प्रभूत आणलं होतं. पाण्याचा बाप्तिस्मा मी दिला होता. पवित्र होता. तिच्या नोकरीसाठी प्रार्थना मी केली. तिच्या बाबाची फ्युनरल मी केली. तिच्या घरच्या लोकांना मी सावरून घेतलं होतं. आता पगार भेटायला लागला, चर्च बंद आणि मोठ्या चर्चमध्ये जाऊन बसायचे. कोणी कोणाला काही विचारत नाही. चर्चला जाता का? आठच्या मीटिंगला जाता का? नाही विचारत. गेली. एक माणूस भेटला. मोठा होता, देखणा, गोरा पान, उंच आणि झटपट मागणी, झटपट लग्नही करून टाकलं. प्रेग्नंटही झाली बाई. प्रेग्नंट झाल्यानंतर तिला कळून आलं की ह्याची दुसरी बायको आहे. अरे बापरे! तुटलं लग्न. समाजात नाव खराब झालं की प्रेग्नंट झाली. पैशामुळे चर्च सोडलं होते. संगती फार महत्वाची असते हो. अशा प्रकारच्या चर्चमध्ये जावं की ज्या चर्चमध्ये संगतीने तुमच्या विश्वासात भर पडेल. फजिती झाली. फजिती झाली. फजिती झाली. जेव्हा पोरगा झाला त्या पोराला बिना बापाच वाढावं लागलं. पोरगा मोठा झाला. आपल्या आईने काय केलं? अशा चुका होऊ देऊ नका. देव आशीर्वाद देतोय. शास्त्रामध्ये एक राजा होता. इंग्लिशमध्ये लिहिलं, did not render unto the Lord according to the benefits that he had received. ज्या रीतीने देवाचा आशीर्वाद दिला तर त्या रीतीने त्याने देवाच्या मंदिराला, देवाच्या याचकांना वागवलं नाही. आज जे काही देव करू इच्छितो हे केवळ चर्चच्या मधूनच. म्हणून भटके होऊ नका. भटके म्हणजे काय? दल आहेत ना भारतामध्ये, कसं दलबद असतात, दलबद होऊ नका. एका पारका संगती विश्वासू राहा. आणि मी दर वर्षी लोकांना सांगतो, 1 डिसेंबर 31 ह्या रविवारपासून काय करायचं? प्रत्येकाने दर आठवड्याला $1 जास्तीचा टाकायचा. ह्या आठवड्यात समजा 50 टाकले, पुढच्या आठवड्यात 51 टाका, त्याच्या पुढच्या आठवड्यात टाका, नंतरच्या 53 टाका, महिन्याचा 54. दर आठवड्याला $1 वाढवा. $1 जास्त नाही पडत. महिन्याच्या शेवटी म्हणजे $52 तुमची इन्कम वाढत. असं कोणीच नाही माझ्या चर्चमध्ये की इन्कम कधीच वाढली नाही. हे सत्य मी जगात वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवलेलं आहे. पाक साहेब आमच्या चर्चमध्ये या ना, कशाला काही दशमांश बोला ना. तुम्ही कशाला नाही? कशाला नाही? पाक लोकांना वाटलं म्हणे
की मी हा बाळक पैशाच्या मागे आहे. मग तुमची इच्छा आहे की मी पैशाच्या मागे आहे म्हणून? येशूनी पैशाचे जास्त दाखले दिले. हो? हो काय? कारण लोकांचं आमचं पैशावर प्रेम नाहीये. मग पाकाला कसं जायचंय? जर तुम्ही पाकाला गरीब ठेवा, तर सर्व तुम्ही गरीब राहा. पाकाला श्रीमंत करा, तुम्ही सर्व श्रीमंत करा. बरं. माझ्या नागपूरच्या चर्चमध्ये दोघं नवरा-बायको होते. बायको नर्स, चांगला पगार. नवरा गव्हर्नमेंटमध्ये काम करायचा. पण इतके कंजूस दशम्यास देत नव्हते. जेव्हा मी त्यांच्या घरी जायचो कधी, म्हणजे 25 तारखेला गेलो, अरे पास्टर आले. जा रे समोरच्या भारत गॅस स्टोअरमधून थोडं दूध घेऊन ये बरं. थोडी साखर घेऊन ये बरं. साहेब आले ना, अरे एवढे मोठे कशाला? कमी पडतात पैसे. पेट्रोल काय झालं? गाडी पंक्चर झाली म्हणे, ते चाक बदलायला पाहिजे, पैसे नाही. अरे एवढे पैसे कमवताना नाही पैसे, पैसे नाही. नाही पैसे नाही. अरे एवढं जवळ काय झालं? ही आजारी आहे, ते आजारी आहे, ड्युटीवर नाही गेले. मग मी माझे कुटुंब परत आलं. त्यांचं पगार यांना जेवढे पगार भेटायचा यांचा 1/3 पगार. एकदाही मी नाही ऐकलं त्यांच्याकडून पैसे पुरत नाही. त्यांच्या लेकरांना पहा, जोरदार कपडे घातलेले. आई-बापांना पहा, निश्चितच आजारी. कधीच नाही ऐकलं हा शब्द की पैसे पुरत नाही. लेकरांकडे पाहिलं जसे काय यांचे यांना फॉरेनवर पैसे येतात. माझे मित्र आहेत ते. देशवासी मी त्यांना शिकवलं. आज ते तिन्ही लेकरं भरभराटीवर आहेत. तिन्ही लेकरं भरभराटीवर आहेत. आणि दोघंही जण भरभराटीवर आहेत. आणि दुसरे ते त्यांच्या घरात डिव्होर्सेस झालेत. आजार झालेत. पोरपुटे झालेत. काय झालेत. कशाला विनाकारण हक्क द्या तुमच्या जीवनात शाप आणायच्यासाठी. म्हणून काय करायचं? मी तुला पैशाच्या खड्ड्यामधून बाहेर काढेन आणि परमनंट सोडून देईन. पैशाचा खड्डा. दुसरा मॅरेजचा खड्डा. वादळ. मॅरेज, पारिवारिक जीवन. मी माझ्या पत्नीसंग लग्न 44 वर्ष झालेत. माझ्या लेकरांनी आजपर्यंत एकदाही ऐकलं नाही की मी माझ्या बायकोला ओरडलो किंवा ती माझ्यासाठी भांडते. आम्ही आमच्या बेडरूममध्ये भांडतो, पण लेकरांना माझ्या लेकरांना वाटतं की पप्पा आईच्या शिवाय राहू शकत नाही, आई पप्पाच्या शिवाय. मग मी पप्पाशिवाय राहू शकत नाही, पप्पा आईशिवाय राहू शकत नाही. त्या घरामध्ये आपले लेकरं पाहतात की बाप आपल्या आईला इतका सन्मानाने ठेवतो आहे, आई आपल्या नवऱ्याचा इतका आदर करते. त्यांच्या लेकरांची शिक्षणामध्ये जोरदार वाढ होईल. त्यांचं ब्रेन हे जोरदार वाढायला लागेल. म्हणून जीवनामध्ये 7 वाक्य महत्वाचे आहेत. 7 वाक्य महत्वाचे आहेत. तुमच्या पारिवारिक जीवनामध्ये पती पत्नीमध्ये तुमचं लग्न जर टिक ठेवायचं आहे, आशीर्वाद वाढवायचा असेल, शांती वाढवायची असेल, उत्सुकता, उत्कंठा, उत्साह वाढवायचा असेल, तर वाक्य. इंग्लिशमध्ये ह्या 7 वाक्यांना 3च शब्द आहेत. हे 7 वाक्य कोणते? 7 वाक्य कोणते? इंग्लिशमध्ये म्हणतो मी. पहिलं वाक्य 3च शब्द आहे. आय वॉज रॉंग. केव्हा म्हटलं तुम्ही? पती लोकांनो, पत्नी, आई, पप्पा, केव्हा म्हटलं? मी चुकलो होतो. आय वॉज रॉंग.
6 महत्वाचे वाक्य. शब्द. बरं. दुसरं वाक्य 3 शब्द आहे. सांगू? यू आर राइट. तू बरोबर बोललेस. तुम्ही बरोबर बोलले. हां. तिसरी गोष्ट मी क्षमा मागतो. हां? महाराष्ट्रीयन? नो रे. शिवाजी जबाब म्हणतील, मी क्षमा मागतो. गर्वाने 1 इंच दूर जा. नम्रतेने हजारो मैल जाऊ शकता. मी क्षमा मागतो. मी पश्चाताप करतो. कठीण जाते. लोकांना कठीण. बायबल हे इंडियन नाही आणि अमेरिकन नाही. मला अमेरिकन कल्चर नको, ना इंडियन कल्चर पाहिजे. मला बायबल कल्चर पाहिजे. मी तुझ्यावर प्रेम करतो. आय लव्ह यू. आय रॉंग. You are right. Please forgive me. I am sorry. Holy Spirit, help me. हां. महत्वाचे हे सेंटेन्स आहेत बरं. आणि त्याच्याचमुळे परिवारातल्या ज्या समस्या आहेत, ह्या ज्या सुटायच्या असतील त्याला ताकद लागते, त्याला साहस लागते, त्याला धाडस लागते. असा काही दिवस जात नाही माझ्या घरातला, की आमची कौटुंबिक प्रार्थना होत नाही. संगती जेवतो ना, ब्रेकफास्ट संगती जेवतो. दुपारचं जेवण संगती जेवतो. बायकोला म्हटलं, "जेवण घे ना." "हे आल्याशिवाय जेवत नाही मी." त्यांच्या जेवणाची वाट पण संगती प्रार्थना करता का? अन्य प्रार्थना करता का पूर्ण फॅमिली? पूर्ण फॅमिली तुम्ही होली कम्युनियन सेलिब्रेट करता का? ते पाळकं नाही, पाळकं नाही. पहिलं प्रभुभोजन, पहिलं कम्युनियन शास्त्रातलं हे घरी सेलिब्रेट केलं होतं. जिथं प्रभू येशू ख्रिस्तानी ना ते होली सेलिब्रेट केलं होतं ना, प्रभू प्रभू येशू ख्रिस्तानी. त्या अप्पर रूपात मी गेलो होतो. पुष्कळशा वेळा गेलो होतो. पुष्कळना ऑडिशन दिले तिथं प्रभुभोजन. घरी. घरी प्रभुभोजन. फक्त पाळकच द्यावं असं नव्हे. हां. काही की आमच्या घरी, काही कोणच्या घरी रोज कम्युनियन होते. त्याच्यामुळे फक्त आजार-विकार चालले पळून जातात. हे माझ्या स्मरणार्थ करा. फॅमिली शिकवायची आहे का? ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. तिसरं एम. हं. तिसरं मला मेमरी. आता पहिल्यासारखं आठवत नाही हो. जेव्हा माझं तारण झालं होतं मी 20 वर्षाचा होतो. दारू प्यायचो. मग प्रभू ख्रिस्त माझ्या जीवनात आला. प्रभूने म्हटलं, की "तू जिंदगीभर आजपासून सुरू करायचं." काय प्रिन्सिपल? नो बायबल, नो ब्रेकफास्ट. म्हणून या गेल्या 52 वर्षामध्ये रोज सकाळी पहिल्यांदा मी बायबल वाचतो. तर मी 14 अध्याय वाचतो. तुम्ही तेवढं वाचा एवढं नाही. हळू सुरुवात करायची. तर शास्त्र वाचायला लागलो. पण मी ज्या प्रीचर लोकांना ऐकायचो त्यांना कधी उत्पत्तीतून काही सांगतात, कधी प्रगटीकरणात सांगतात, कधी यहेजकेलमधून सांगतात, तर कधी मधून सांगतात. आणि मी पाठ करायला गेलो, लक्षातच नव्हतं राहत. काय प्यायचो ना मी. दारू अगदी कंटिन्यूअली प्यायचो.
पीते हैं लेकिन गिरते नहीं. आता काय करणार? प्रभू इच्छाने, पवित्र आत्म्याने माझं बाप्तिस्मा. मला अन्य भाषा शब्द भेटला मला लाज वाटायची. क्रांदा. म्हणजे काय कांदा कांदा पुरी विचारायच्या भेटला बघ. हो कशाला? आम्ही ऐकलं नाही कधी. नाही म्हटलं देवाची मी स्वतःचीच बोलावं म्हणून. माझी भाषाच्या मला लाज वाटायची. कारण ह्या पोरांना इतकी चांगली अन्य भाषा यायची मला. मग देवाने एकदा मला दाखवलं. जितक्या जास्त वेळा तू बोलशील तशी तशी भाषा वाढत जाते. एकदा मी बसलो होतो घरी, कोणीच नाही, इकडे तिकडे पाहत नाही. म्हटलं का कांदा कांदा दुसरा शब्द आला, कांदा प्लसच काय. एकदम झालं कांदा सांदा कांदा सांदा कांदा सांदा कांदा सांदा मांदा मंद बोला मांदी मेंद मंद बोला. कोणीच नाही पाहायला. तिला एक घंटा एकाला बकला मान देखील बकला मान एरा मला मला बाला बाला पाहिजे मला बोला. जसं मी अन्य भाषा बोलायला लागलो, नवीन दरवाजे उघडायला लागले, नवीन शक्यता यायला लागली, नवीन बोलणेस यायला लागला, नवीन ताकद यायला लागली. बरं, मला एकाएकी झाडांच्या पानात फुलं हे रंगीत चांगले दिसायला लागले. मला माझ्या जीवनामध्ये आदर यायला लागला. माझ्या जीवनामध्ये प्लेझंटपणा यायला लागला. जितकं अन्य भाषेत व्हायला लागला, माझी बुद्धी जबरदस्त झाली. आता माझ्या ह्या ब्रेनमध्ये ना, या ब्रेनमध्ये 700 सर्मन्स आहेत. शास्त्र गोटा सांगू शकतो. कसं? अन्य भाषेत बोला, अन्य भाषेत बोला, अन्य भाषेत बोला. कोणी बोलू शकतो. जर तारण विचारताना तुम्ही धुतलं गेलं असं, तुम्ही ते बोलू शकता. अन्य भाषेत बोलायचं, अन्य भाषेत बोलायचं. तुमची मेमरी वाढेल. पहिला प्रॉब्लेम आहे मनी प्रॉब्लेम, बाहेर काढीन. मॅरेज प्रॉब्लेम बाहेर काढीन. मेमरीचा प्रॉब्लेम, मेमरी वाढत गेली, तुमची क्षमता वाढायला लागेल. समज घ्यायची, समजून घ्यायची, समंजसपणाची, इंटेलिजन्स वाढायला लागेल. तुमचं स्किल वाढायला लागेल. स्किल वाढायला तुम्ही घाबरणार नाही. किती मोठी माणसं तर 5 डिग्री आले ना, घाबरणार नाही. देव जे काही देतो तो आत्म्यात देतो. आणि आत्मा वाढायला लागलं, मग आत्मा तुमच्या ब्रेनला कंट्रोल करायला लागेल. तुमचं ब्रेन तुमच्या शरीराला कंट्रोल करायला लागेल. ताबा येईल काही गोष्टींवर. काही सवयी आहेत ना, ह्या चालायला लागतील. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 7 होली हॅबिट्स चालले. पास्टर जोशुआना माहिती आहे माझ्या 7 होली हॅबिट्स आहेत. उठल्याबरोबर पहिला शब्द तोंडातून गायला पाहिजे, थँक यू जीसस. कारण थँक यू जीसस ही स्वर्ग ह्या सर्वात स्ट्रॉंगेस्ट फेथ फील्ड प्रेयर आहे. या जगातली सर्वात स्ट्रॉंग फेथ फील्ड प्रेयर कोणती आहे? थँक यू जीसस. उठवा. मी उठल्यापर्यंत प्रेज द लॉर्ड हालेलुया. शैतान उभा असतो, अरे बापरे आज भी ये चिंता है, हाँ आज मैं जाओ, आज भी तेरे पीछे लगूंगा. शैतान तुमच्या मागे लागले का? माझ्या काय, मी शैतानाच्या मागे लागतो. आपल्या हा काय करणार म्हणून. कोणी मला फोन केला तर पहिले शब्द काय जातो, विक्ट्री इन द कॅम्प इन जीसस नेम. शैतानाला पळवणं ही माझी कॉलिंग आहे. तीच कॉलिंग देवाने 5 दिलेली आहे. बापरे इतक्या लवकर वेळ चाललेला आहे. म्हणून बाप्तिस्मा झाला नसेल पवित्र आत्म्याचा, तर पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. आता बोलता बोलता मी म्हणतो आहे, जितक्यांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाला नसेल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं तुम्हा सर्वांना ह्या क्षणाला देवाचा पवित्र आत्मा भेटो. मी 2 गुणार आहे. अशीचे 4 व्हॉइस जेव्हा पास्टर मला बोलावते त्यावेळेस सांगा. कारण माझं लग्न फिनलंड देशात झालं होतं. तिचं एक चर्च आहे, हेलुंता सेवा नाव चर्च आहे. ते फिनलंड सर्वात मोठे चर्च आहे. मित्र योहाने नुरब्लोम जे भारतामध्ये ओमचं काम करत, त्यांनी मला बोलावलं होतं जेलच्या कन्व्हेन्शनला बोलायला. त्याच्या मोठ्या चर्चमध्ये बोलत असताना काही प्रश्न लोकांनी, एक बाई होती, जिप्सी बाई होती. ती म्हणाले, पास्टर सतीश मला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा बिना अन्य भाषेत भेटू शकते काय?
टंग्स, बिना टंग्सचा मला पवित्र आत्मा भेटू शकतो काय? म्हटलं सिस्टर, तुम्ही कधी हत्ती बिना सोंडेचा? सर्वात महत्वाची गोष्ट हत्यामध्ये काय असते? त्याची सोंड. आज म्हटलं सर्वात महत्वाची गोष्ट तुझ्यामध्ये कोणती आहे? तुझी जीभ. आम्ही जीभेने इतक्या लोकांना मारतो आणि म्हणून देवाचा पवित्र आत्मा येतो, जीभ ताब्यात आणून देतो, तुला अन्य भाषा स्वर्गीय बोलायला. पाहिला कधी हत्ती बिना सोंडचा? सर्वात महत्वाची गोष्ट विचार, तुझी जीभ आहे. ही जीभ कंट्रोल करायची असेल तर पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा पाहिजे, तू भाषा देईल. नाही तर दुसरा एक माणूस उभा राहिला, 60 वर्षाचा होता. पास्टर, बिना अन्य भाषेचा पवित्र आत्मा भेटू शकाय? म्हटलं कधी आगगाडी पाहिली, ट्रेन पाहिली? मी अकोलापूरला ट्रेननी. स्टीम इंजिन होते त्यावेळेला, आता डिझेलचे इंजिन आले. स्टीम इंजिन कसं सुरू होतं अकोल्याला आलं अकोला एक लहान विमानतळ लागलं, आलं, सारे पळत जायचं पाहायला. आम्ही गाडी पाहायला जायचो, ट्रेन. मग आमच्याकडे दुसरी लाईन लागली ट्रेन पाहायला. ट्रेन मध्ये महत्वाचं काय? इंजिन, स्टीमचं इंजिन. मग त्या इंजिन ड्रायव्हरच्या हातात फ्लॅग राहायचा आणि शेवटी गार्ड जो होता त्याच्या हातात. मग त्या गार्डनी शिट्टी मारली, हिरवी झेंडी दाखवायचा, मग इंजिन सुरू व्हायचं. कसं? शुक शुक झुक शुक झुक शुक. हळू आवाज, हळू स्पीड, हळू आवाज, हळू स्पीड. झुक शुक झुक झुक शुक झुक शुक शुक झुक शुक झुक शुक. खंड bala 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 hey la banda bala bala ni ben berbo oh la bahanda bek bahati andala hey la mala bakol bahanda. Just the आवाज, just the speed. No आवाज, no speed. कोणतीच लढाई या जगातली बिना आवाजाने जिंकली नाही आहे. पवित्र आत्मा आतमध्ये आला तर देव तुमच्या आवाजाचा स्पर्श करतो, तुम्हाला भाषेची देणगी देतो. त्या दिवशी मी ऑल्टर कॉल दिला होता. त्या दिवसाच्या चर्चमध्ये काही 2,500-3,000 हजार लोक होते. ही जिप्सी जो पळत आली ओरडत, पास्टर प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा की मला हत्याची सोंड भेटावी म्हणून. ती माझ्या येण्याच्या अगोदर मी असा हात केला, असा हात केला आणि ती यायच्या अगोदरच जो अन्य भाषा सुरू केली, तो दुसरा माणूस पळत आला, प्रार्थना करा की मला माझे इंजिन भेटावं. त्याला स्पर्श नाही केला, सुरू केलं रोंद बांध बाल रोंद बाल लंद बला बरबती बंद बाला चोम. तिथे सर्व तरुण जो 450 तरुण होते आता त्या पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा म्हटलं. अन्य भाषेत चर्च फिनलंडनी आज युरोपमधलं सर्वात जास्त मिस्टर कोणत्या देशाने पाठवले असतील तर लंडनने नाही, इंग्लंडने नाही पाठवले, फ्रान्सने पाठवले, जर्मनी नाही पाठवले, तर फिनलंडने पाठवले. त्यामध्ये देवाने माले भाग दिला. मी देवाची मनापासून करतो. एक काय झालं त्याच याच्यामध्ये मी रोज तिचं शिकवायचो. एक रुथ नावाची पोरगी होती 17 वर्षाची. ती लहानसं तोंड घेऊन आली. साहेब माझ्या मित्रांना मैत्रिणींना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा भेटला, मला भेटलाच नाही. मला वाटतं मी चांगली नाहीये, मी उपवास करत. म्हटलं पवित्र आत्मा वेळासाठी टॅरी मीटिंगची गरज नाहीये. बरं काही पेंटिकॉस्टल टॅरी मीटिंग होते, टॅरीची मीटिंग उपवास करायची गरज नाहीये. हे सर्व फुकट आहे, मोफत आहे. जे काही देव देतो हे मोफत आहे. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपलं वाहिलं आणि किंमत देऊन चुकलेली आहे. तुमचं अवलंबन आहे. म्हणून मी तुझ्या हात ठेवतो, तुला अन्य भाषा भेटलच नाही. मी नाही वाटतं पवित्र आत्मा जे चांगलं आहे त्यांच्यासाठी नाही, ज्यांना आपली कमतरता आहे. जसं नारायण गायचे त्यांना माहित नव्हतं प्रभू मी येऊ ना, अजून येऊ ना, कधीच नाही म्हणायचं ते गाणं. जर तुम्हाला देवाचा पवित्र आत्मा असेल, तुम्ही उनी नाही, तुम्ही भरून द्या. जो माझ्याकडे येतो आणि मी जी पाणी देत पेल तुमच्या जीवनात
आता पाण्याच्या नद्या वाहायला लागतील. काही चुकीचे उदाहरण तुमच्या उपासना संगीत आहे. प्रभू मी उना पुष्कळ प्रभू मी उना रे अजून उना. अरे शास्त्र जे तुमच्याविषयी म्हणते ते म्हणा. मी येशूमध्ये कम्प्लीट आहे, उना नाही आहे. देव काय अर्ध काम नाही करत, तू कम्प्लीट काम करतो. कधी नाही म्हणा मी उना. खबर मी माझ्या चर्चमध्ये काही गाणे गाऊ देणार नाही, चुकीचे गाणे उपासना संगीतात. तृषित मी तृषित मी तृषित मी. अरे जे ताणले आहेत भुकले आहे ते माझ्याकडे या. जे पाणी मी देईल ते प्या, म्हणजे त्या पाण्यातून जीवनी पाण्याच्या नद्या तुमच्या जीवनातून बाहेर लागते. मग मी ऋतूवर हात ठेवून प्रार्थना केली, ती चालली गेली. दुसऱ्या दिवशी परत ती बायबल स्टडी आली तरी चेहरा असा. ऋत काय, मी घरी गेली म्हणे. मी शांत झाली. प्रभू तुझा पवित्र आत्मा देणारे मला एक शब्द आला म्हणे. कोणीच नव्हतं बाजूला म्हणे. तू एक शब्द, मी दुसऱ्यांदा म्हटला, तिसऱ्यांदा म्हटला, मग तिसरा शब्द आला, मग 14 शब्द आला. 1 घंटा बोलली म्हणे मी अन्य भाषेत. थांबायची इच्छा नव्हती, मी मग घेतली. मग तिचा चेहरा परत काय झालं, मला वाटतं म्हणे की मीच बोलून राहिली. मग तू नाही तर कोण बोलणार आहे? भूत बोलणार आहे की तू? तू शास्त्र काय म्हणते, तू आणि देवाचा आत्मा हे एक झालेला आहे. इंग्लिश मध्ये ही दॅट इज जॉन, जो प्रभूशी जोडलाय तो व प्रभू एक आत्मा आहे. शाळेला जातं 1 + 1 म्हणजे 2. आत्म्याचं गणित 1 + 1 म्हणजे 1. ज्या क्षणात येशू ख्रिस्ताचा स्वीकार त्या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्ताने आत्मा दिलाय, तुम्ही अन्य भाषेत बोलू शकता. म्हणून जर तुम्हाला मेमरी वाढवायची असेल तर पवित्र आत्म्यात बोलायला लागा. मिसअंडरस्टँडिंगचं स्पिरिट काढून टाकायचे असेल, विनाकारण लोक तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग करतात. तुम्हाला पवित्र आत्म्याच्या अन्य भाषेची गरज आहे. तुम्हाला 7 सवयींची गरज आहे. यावेळेस माझा वेळ झालेला आहे. बऱ्याच गोष्टी पुढच्या वेळेस मी शिकवेल, पण शिकवण्याच्या मी प्रार्थना करणार आहे. काय प्रार्थना करणार आहे? जे काही देवाचं वचन पेरायची संधी पास्टर जोशू आणि पास्टर रंजनने मला दिली आहे ती मी पोहोचवली आहे. तुमचं तारण झालं आहे का? जर तारण झालेलं असेल, तुमचं पाण्याने बाप्तिस्मा झालेला आहे का? जर पाण्याने बाप्तिस्मा झालेला असेल तर तुमचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला आहे का? पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला असेल तर मी रोज अन्य भाषेत बोलता का? रोज गायला पाहिजे. कौटुंबिक भक्ती होते का? दशमांश देणारे आहे की दशमांश चोरून राहिलेले आहे? की आज तुम्ही कबुली देता का की आजपासून पैसेच पूर्ण पहिलं बिल जे द्यायचं असते तसं तुमचं, कारण देवाची इच्छा आहे की तुमच्या जीवनामध्ये भरपूर पैशाचा आशीर्वाद असावा, स्वतःचं घर असावं. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करते, ज्यांचे स्वतःचे घर नाही तुम्हाला स्वतःचं घर असावं. जर 1 रूमचं घर असेल तर तुम्हाला 2 रूमचं भेटावं. 2 रूमचं असेल तर 3 रूमचं भेटावं. 3 रूमचं असेल तर कमीत कमी 2 बाथरूम असायलाच पाहिजे. हो, हे 20 साल आहे. हे 20 साल आहे. मी त्या लोकांसाठी प्रार्थना करणार आहे ज्यांचे लग्न होत नाहीत. मी आज प्रोफेसाय करतो आहे की जे पास्टर रंजना आणि पास्टर जोशुआच्या हाताखाली आहेत, ज्या पोरीचे लग्न होऊन राहिले त्यांचे कमीत कमी 20 लग्न ह्या वर्षाच्या आत. मी असं नाही पाहिजे की झालेच पाहिजे, होतीलच, त्याच्यापेक्षा जास्त होतील. चांगले पोर, चांगल्या पोरी तिकडे मी भविष्यवाणी केली आहे. आज पण एक सुद्धा फील झालेलं आहे. मग जॉशस रंजना तयार राहा. चर्च मध्ये काय फॉरेनर्स काय फॉरेनलाही जातील, काय फॉरेनर येतील लग्न करायला. दुसऱ्या प्रांतातले लोक येतील, दुसऱ्या भाषा येतील, कारण तुम्हाला देवाने आंतरराष्ट्रीय अनॉइंटिंग कशी दिलेले आहे. जो संदेश दिला आहे त्याप्रमाणे वेगवेगळे बदल, एक बिना शास्त्राचा. मी पुष्कळ विचार तुमचं शास्त्र भाषण कसं आहे? तेवढं चांगलं नाहीये. ख्रिश्चन कुत्याचं अध्यात एक चर्च होतं, तिथं
काही लोक काही थंडही नव्हते आणि गरमही नव्हते. ते कसे होते? कोमट. कोमट व्यक्तीला काय लागतं? तेवढं थंडही नाहीये आणि तेवढं गरमही नाहीये. मी तेवढी पवित्रही नाहीये, तेवढी खराब नाही. मी बिटवीन आहे. जे कोमट आहे त्यांना देऊन तुम्ही चुकून काढा. एक तर थंड राहा, कारण थंड माणसाला की तो थंड आहे. गरमला माहित आहे तुम्ही आत्म्याने भरलेला थांबू शकत नाही. प्रार्थना. जिवंत प्रभू परमेश्वरा, तुझी वाणी मी पोहोचवलेली आहे. ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा आज स्वीकार केला त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करा. हे प्रभू येशू, पापांच्या क्षमेची देणगी तुम्हाला दे. तुझ्या रक्ताने माझं पाप साफ कर. प्रभू, माझ्यावर कर, माझ्यावर कृपा कर. तारण झाले असेल, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा नसेल, हे प्रभू येशू ख्रिस्त म्हणा, मला तुझ्या पवित्र आत्म्याची देणगी दे आणि अन्य भाषा दे. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नाम जितक्यांनी आपल्या छातीवर हात ठेवलेला आहे, त्यात मग सर्वांना ज्यांना अभिषेक झालेला नाहीये, त्यात मग सर्वांना पवित्र आत्म्याची देणगी भेटू आणि अन्य भाषा भेटेल. ही मीटिंग झालं, घरी गेल्यानंतर घरी असताना अन्य भाषेत बोलायला लागा. बोलायला लागा बरोबर तुमच्या पालकांना तुम्ही कळवा, तुमच्या लीडर लोकांना कळवा, कारण देवाचा अभिषेक हा वाढता राहील. जर तुमच्या जीवनामध्ये नो बायबल नो ही सवय नसेल तर आजपासून ती सवय तुम्ही लावून घ्या. देव म्हणतो मी यासाठी आलो आहे तुमच्या जीवनामध्ये. तुमच्या जीवनामध्ये एक ऋतू सुरू करायला, एक नवीन समय सुरू करायला, एक नवीन सीझन सुरू करायला. आणि जेव्हा केव्हा देव नवीन सीझन सुरू करतो, जसं नोहाच्या जीवनामध्ये सर्व जगाचा नाश झाला होता, पृथ्वीचा नाश झाला होता, पण देवाला नोहाकडे आणि म्हणाला, नोहा तारून बसून ये, मी तुला आता नवीन सीझन मध्ये नेतो. नवीन सीझन सुरू करायच्या अगोदर देव नेहमी चिन्ह देतो. देवाने चिन्ह काय दिलं नोहाला? चिन्ह म्हणजे जी गोष्ट आजपर्यंत कधी घडलेली नाही, आजपर्यंत कधीही रेनबो नव्हता. ख्रिश्चन म्हणतो देवाने नोहाला कोणतं चिन्ह दिलं? ते म्हणतात इंद्रधनुष्य. खबरदार, इंद्रधनुष्य नाही म्हणायचं, येशू धनुष्य म्हणायचं. येशू धनुष्य यापूर्वी कधीही नव्हता. याचा अर्थ काय? देव, जर मी तुम्हाला म्हणतोय तुमच्या जीवनात आजपासून नवीन सीझन सुरू होईल, देव तुम्हाला अशा प्रकारचे चिन्ह देईल जे आजपर्यंत तुम्ही कधी पाहिले नव्हते. तुमच्या नेत्रांना अशा गोष्टी दिसायला लागतील जे आजपर्यंत कधी दिसल्या नव्हत्या. तुम्ही झोपा, तुम्हाला दृष्टांत दिसतील. जर दृष्टांत दिसतील तर देव तुम्हाला दृष्टांताच्या सहित त्या दृष्टांची इंटरप्रिट कसे करायचे ह्याच्या देणग्या देत आहे. तुमचे कान आजपासून प्रभूची वाणी ऐके, अशा गोष्टी ऐका, प्रभूपासून ऐका, आजपर्यंत कधीही ऐकल्या नव्हत्या. जेव्हा तुम्ही देवाची वाणी ऐकाल, देवापासून अपरिमित शांती तुमच्या जीवनात वाढायला लागेल. तेव्हापासून अशा प्रकारचे ज्ञानाचे, विवेकाचे, चतुर्थीचे शब्द दिसतील तुमच्या कानाला. लोक तुमच्या म्हणते प्रार्थना करा, आम्ही कोणती डिसिजन घ्या, लोक तुम्हाला बोलतील. कशाला तुम्ही आम्हाला विचारायला? मला त्याचे ज्ञान नाहीये. नाही, तुम्ही प्रभूचे लोक आहात, तुम्ही प्रार्थनेला उथंबलेले लोक आहात. आम्ही ही डिसिजन घर विकत घ्यायचं का? कोणतं घ्यायचं? कोणतं शेत विकायचं घ्यायचं? कोणता बिझनेस करायचा? ज्या मुलांचं लग्न होत नाही, दे बाबा मी तुला देतो, धैर्य सोडू नका. लिस्ट बनवा, मला कशा प्रकारची मुलगी पाहिजे. मुलीनं तुम्ही लिस्ट बनवा, तुम्हाला कशा प्रकारचा मुलगा पाहिजे. रोज अगोदरच धन्यवाद द्या. तारलेला पाण्याचा बाटला घेतलेला अन्य भाषेवाला, ज्याला चांगली नोकरी आहे, स्वतःचा बिझनेस आहे, समज आहे, समंजसपणा आहे, लिस्ट बनवा. अगोदरच थँक्यू म्हणून टाकायची. देवा, ह्यावेळेस ह्या चर्चमध्ये लग्न होऊ दे. ज्यांना घराची गरज आहे घरात मिळू दे. काहींच्या बँकेमध्ये एकाएकी पाठव. पैसे भेटल्या तुमच्या पाकाला फोन करून सांगा की देवाने एकाएकी माझ्या बँकेत पैसे पाठवले. तुम्ही घरामध्ये एकाएकी तुमच्या घरी जास्तीचे तांदूळ दिसतील, जास्तीचे गहू आलेले दिसतील, जास्तीचं पीठ तुम्ही विकत घेतलेलं नाहीये, जास्तीचे ड्रेसेस लेकरांसाठी, कपडे तुमच्या कपाटात. ही साडी कुठून आली? हे सलवार कुठून आला? हे कपडे कुठून आले? देवाच्या दूतांनी जाऊन तुमच्या सांगते आले,
दाखवला की तुमच्यासाठी आता मी अद्भुताच्या गोष्टी दर दिवशी, दर आठवड्यात, दर महिन्याला करतच जाईल. कमी पडू देणार नाही. फॅमिनच्या दिवसात मी तुम्हाला जसं एकाने फॅमिनच्या वेळेला दुष्काळात बी पेरलं, देव म्हणतो तुम्ही दुष्काळात धरा. तर काय झालं इसाकाला? दुष्काळाच्या वर्षात त्याला 30 पट नाही, 60 पट नाही, पण 100 पट असं पीक आलं. तुम्ही दुष्काळात पेरा, नव्या कराखाली 1000 पट आशीर्वाद सुरुवात लागेल. ज्यांच्या शरीराला ताकद नाही का द्यायला लागेल, साहस नाही साहस द्यायला लागेल. गुडघ्यांचा त्रास आहे, गुडघे बरे होते, तुम्ही टिकून प्रार्थना करा. हातामध्ये अशक्तपणा आलेला आहे, अशक्तपणा, डायबिटीस हा निघून जाऊ, हार्ट बिमारी, ब्लड प्रेशर हे निघून जाऊ. झोप येत नाही, आजपासून येशूच्या नावात झोप यायला लागेल. चांगली झोप ही देवाने दिलेली देणगी आहे. झोपेत कदाचित परमेश्वराला स्वप्न दाखवेल, दृष्टांत देईल, किंवा सुगाढ झोपला असताना तुमचा आत्मा काढून घेईल आणि तुम्हाला जगभर प्रार्थना करायला पाठवेल. वापस तुम्ही 2 घंट्यात वापस याल, थकवा वाटणे. मी आज कुठे गेलो होतो, काय वेळ देवाचा आत्मा तुम्हाला त्या जागी घेऊन जाईल. जर तुम्ही चर्चचे मेंबर झाले नसेल, आता डिसिजन घ्या की आजपासून मी चर्च सोडणार नाही, मी दलबल नाही, मी पश्चाताप करतो, मी पश्चाताप करतो. मला माझ्या चर्चचं माहित आहे, माझ्या पालकाचं नाव आहे, त्या गोष्टीविषयी आजपासून मी घमंड बाळगत आहे. जिवंत बाप, मी तुझ्या लेकरांच्यासाठी प्रार्थना केलेली आहे. चमत्कार ज्यांना कोणत्याही प्रकारचा आजार असेल शरीरात ठेवा. अर्धे येशूच्या दुःखी बरे होत आहेत. नेत्रातले मोतीबिंदू हे निघून गेलेले आहेत. कानामध्ये असलेलं बहिरपण हे निघून गेलेलं आहे. अशक्तपणा हा निघून गेलेला आहे. जे पळून गेलेले आहेत ते वापस येतील. त्या नवऱ्याचा हा निघून जात आहे. हरवलेले नवरे वापस येत आहे. कठोर स्टबन झालेली बायको, तिच्यात बदल होत आहे. पोरीमध्ये बदल होत आहे. आज्ञाकीपणा येत आहे. तुमच्या घरामध्ये सौम्यता आहे, दया येत आहे, कृपेचं वेष्टन येत आहे, आणि ते आपल्या दूतांचा पहारा तुमच्या भोवती पाठवत आहे. आज मी त्याचा सेवा राहताना माली माझ्या संगती अग्री होत्या प्रार्थना करत असताना मी आरोग्याचा शब्द, चमत्काराचा शब्द तुमच्या अंतःकरणात पोहोचत आहे. त्या गोष्टी व्हायला सुरुवात होऊ दे बाप. आपण त्यांच्या जीवनात कधी झालं नाही. हबक्कूक 1:1 सांगितल्याप्रमाणे मी जाहीररित्या म्हणतो प्रार्थना की आश्चर्यजनक कृत्य प्रत्येक कुटुंबासाठी होऊ दे, की सर्व नवल करायला लागतील ह्या गोष्टी. काय यांना कशी काय ते मोटरसायकल भेटली, ह्यांना कसं काय हे नवीन रेफ्रिजरेटर भेटलं, ह्यांना कसं काय घर भेटलं, ह्यांच्या घरात कसं काय ह्या पुरीचं आता लग्न ठरलेलं आहे, ह्या पोराचं कसं काय लग्न ठरलेलं आहे, ह्यांच्या लग्न कसे काय ह्यांना पैसे भेटलेले आहे, ह्यांना इतक्या साड्या, ह्यांना इतक्या कपडे, ह्या लेकराच्या शिक्षणाचं एक कसं काय झालेलं आहे, ह्यांची नोकरी, ह्यांना स्वतःचा बिझनेस कसा काय. असा चमत्कार करणारा देव आजपासून आश्चर्यच्या चमत्कार तुम्हाला करायला लागेल. तुम्हाला काही नंबर्स दिसतील, 111, 222, 333 तुमच्या फोनवर येतील, तुमच्या टेलिफोनवर येतील, तुमच्या टीव्हीवर येतील. तुम्हाला कडच्या कार दिसतील. पहिल्या कारचा नंबर जर 1 2 3 राहील, दुसऱ्या कारचा 4 5 6 राहील, तिसऱ्याचा असं सिक्वेन्स चालायला लागते. त्याचा अर्थ देव म्हणतो मी तुम्हाला मुद्दाम दाखवत आहे, कारण मी तुमच्या जीवनामध्ये नवीन संजीवन सुरू करत आहे. मिरेकलस जीवन मी सुरू करत आहे. या जीवनात मिरेकलस मध्ये राहिलंच पाहिजे, चमत्कारिक जीवनात राहिलंच पाहिजे, अभिषेक राहिलंच पाहिजे. परमेश्वराचा अभिषेक तुम्हाला सर्व उठवून टाको. परमेश्वराची प्रीती, परमेश्वराच्या हस्तामध्ये तुम्ही येऊन त्याला बिलकुल राहावं म्हणून त्याचं चुंबन घेण्यासाठी परमेश्वर तुम्हाला आपल्या बहोनी बोलवत आहे. आजार विरहित, अशक्तपणा विरहित, कुरकुरीचा आत्मा निघून आहे. स्तुती भक्ती आत्मा वाढत आहे. काही नाही इच्छा आहे, मला इन्स्ट्रुमेंट येत नाही ह्या क्षणाला, ज्यांना काही इन्स्ट्रुमेंट तुम्ही प्रार्थना मागितली त्या आठवड्यात, तुम्ही आजपासून
इन्स्ट्रुमेंट शिकायला तरबेज होत जा. गाणं गायला देव अभिषेक देत आहे. तुम्हाला वाटलं अभ्यास सोडून देणार, कॉलेज आता ड्रॉपआउट करणार, न ड्रॉप नका करू. देव बुद्धी चतुर आहे, वाढवत आहे. ज्या गोष्टी तुम्हाला विसर पडला होता, आठवण नंतर राहिलं, कुठे ठेवल्या हरवलेले त्या ज्वेलरी कुठे ठेवली सापडू नाही. हर गोष्टी सापडतील. देवाचा संदेश आणि नवी बोलत आहे. ह्या गोष्टींचा स्वीकार करा आणि जिवंत येशूलाच धन्यवाद द्या. जे तुम्ही बरेला आहे, त्या तुम्हाला अभिषेक भेटलेला आहे, हा माझ्यामुळे नव्हे. मी फक्त देवाचं गाढव आहे. देवाची तुम्हाला सांगत आहे. बाप, पुत्र, पवित्र आत्मा या त्रैक्य देवाच्या आशा तुमच्या संगती राहो. येशूच्या नावाने आमेन. मी पास्टर जोशुआंचे मनापासून उपकार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. ही संधी त्यांनी लाभू दिली देवाची सेवा करायला. प्रभू ख्रिस्ताचा जय जयकार असो. सर्वांना आशीर्वाद. Brother Joshua, you go ahead. In Jesus' name. Amen. Okay. God bless you. Bless you. Thank you. Thank you. God bless. ऐकून राहिला असाल, मी व्हॉट्सअपवर आहे, सतीश रायबोड. जे मी शिकवण दिली माझ्या पुस्तकांमध्ये आहे. तुम्ही जे पाठवली, SMS पाठवला, तुम्ही पास्टर जोशुआंना ह्या अवेलेबल ह्या गोष्टी. प्रत्येक ज्या शिकवणीचे सांगितले 7 होली हॅबिट्स सर्व अवेलेबल आहेत. मी परत उद्या इंग्लिशमध्ये बोलणार आहे. उद्या 8 वाजता जे पास्टर जॉन जेकब यांच्या मी झूम ब्रॉडकास्ट होईल. मी बुधवारी बोलणार आहे. मी परत हिंदीमध्ये बोलणार आहे. फ्रायडेला मी नाशिकवर बोलणार आहे. सॅटर्डेला मी नागपूरच्या बरोबर परत बोलणार आहे. कारण जगातून मला देवाच्या कृपेमुळे आणि ज्या लॉकआउट झाल्याबरोबर मालिनी मी आम्ही भारतामध्ये येऊ. आमच्या करा. येशूच्या नावाने. गॉड ब्लेस यू अँड बाय बाय.